सुरू. सगळ्यांना नमस्कार. लोकबिरादरी तर्फे जे लोकसंवाद वेबिनारची मालिका सुरू होत आहे त्याची आज हेरंब कुलकर्णी हे आपल्या सोबत आलेले आहेत. माझे सहकारी ज्योती तळवेकर हे आज हेरंब कुलकर्णींसोबतची जी चर्चा आहे ती होस्ट करणार आहेत. तर आता मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. मी ज्योती तळवेकर, लोकबिरादरी आश्रमशाळा हेमलकसा येथे शिक्षिका आहे. लोकबिरादरी द्वारा आयोजित लोकसंवाद या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्या समोर वंचितांचे शिक्षण या विषयावर लोकसंवादाचे 9वे पुष्प गुंफले जाणार आहे. आपला भामरागड तालुका हा अतिशय दुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त आहे. इथे घनदाट जंगल, मोठमोठ्या नद्या आणि भरपूर पडणारा पाऊस, त्यामुळे निसर्ग सौंदर्याने तो नटलेला आहे. येथील जनजीवन जे आहे ते निसर्गावर आणि जंगलांवर अवलंबून आहे. येथील लोकांची उपजीविका जंगलाशी निगडीत वनोपज, शेती, पशुपालन आणि शिकार इत्यादीवर अवलंबून आहे. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आत्मनिर्भर आणि आपल्यापेक्षा बराचसा वेगळा आहे. पण या ठिकाणी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधांचा कमी प्रमाणात किंवा यासारख्या सुविधा अगदी नगण्य स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या क्षमता मोजण्याच्या ज्या फुटपट्ट्या आहे त्या आपल्या शिक्षणात नाही असं मला वाटतं. आपलं जे शिक्षण आहे किंवा अभ्यासक्रम आहे तो त्यांना जोडणारा नाही. त्यामुळे आपण जो अभ्यासक्रम जो आखतो त्याचा त्यांना न्यूनगंड येतो अशी, आणि आपणच त्यांना मागासलेपणाचं लेबल लावतो अशी एकूण आव्हानात्मक परिस्थिती आहे येथील. त्यामुळे येथील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि एकूणच शिक्षणाची जी प्रक्रिया आहे ती खूप अवघड बनत जाते. या भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाशी नाळ जोडणे हेही अवघड जाते. त्यांना शाळेत येण्यासाठी अनेक अडचणी येतात. एक तर भाषा, शेतीची कामे, घरकाम, मजुरी, गरिबी, आरोग्य, कुपोषण, बालविवाह असे अनेक कारणं आहेत की ज्यामुळे विद्यार्थी शाळा सोडून देतात आणि त्यामुळे शाळेची गळती होते. आता लॉकडाऊनमुळे अचानक एकाच दिवशी शाळा बंद झाल्यामुळे सगळे विद्यार्थी आपल्या घरी निघून गेले. लॉकडाऊन नंतर हे सर्व विद्यार्थी पूर्ण संख्येने आणि क्षमतेने कसे आपल्याला शाळेत आणता येईल या संदर्भात वंचितांचे शिक्षण याद्वारे महाराष्ट्रातील प्रयोगशील शिक्षक श्री हेरंब कुलकर्णी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. सर शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत अभ्यासू कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहे. दुर्गम भागातील जवळजवळ 200 शाळांना त्यांनी भेट देऊन शाळा हे शिक्षण नाही हे पुस्तक लिहिले. त्यावेळी त्यांनी आमच्या शाळेला सुद्धा भेट दिली होती आणि आमच्या मुलींच्या वसतिगृहातही ते आले होते, मला आठवतं. 22 ते 24 जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शाळांची पाहणी करून त्यांनी वंचित मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आमच्या शिक्षणाचे काय याद्वारे या पुस्तकाद्वारे मांडलेला आहे. शिक्षकांना प्रेरणा देणाऱ्या 54 शैक्षणिक पुस्तकांची ओळख करून देणारे त्यांचे लेखन बखर शिक्षणाची हे अत्यंत प्रेरणादायी पुस्तक आहे. त्यांनी अनेक शैक्षणिक पुस्तके लिहिली आहेत. परीक्षेला पर्याय काय, शिक्षकांसाठी साने गुरुजी इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी लोकमत, लोकसत्ता, साधना इत्यादी वृत्तपत्रात स्तंभलेखन करून शिक्षणाचे प्रश्न सतत समाजासमोर मांडलेले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहे. शासनाच्या विविध समित्यांवर ते कार्यरत आहे. आजचा जो विषय आहे वंचितांचे शिक्षण, याबद्दल मी हेरंब सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. नमस्कार. या आजच्या आपल्या चर्चेच्या निमित्तानं मला आपण निमंत्रित केलं याबद्दल मी आपल्या लोकबिरादरी परिवाराच्या प्रती ऋण व्यक्त करतो. या कार्यक्रमाचं संयोजन करणाऱ्या समीक्षा, अनिकेत आणि त्यांचे सर्व सहकारी
आता माझ्या परिचयामध्ये असं सांगितलं की मी 200 शाळांना भेटी देऊन शाळा आहे शिक्षण नाही हे पुस्तक लिहिलं. पण मला चांगलं आठवतं की त्या पुस्तकाच्या निमित्तानं जेव्हा मी पहिल्यांदा गडचिरोलीमध्ये गेलो, तर त्यावेळी मी सुरुवात करताना आदल्या दिवशी आपल्या प्रकल्पावरच मुक्कामाला थांबलो होतो. त्यावेळी जे आपलं जुनं गेस्ट हाऊस होतं, तर त्या ठिकाणी मी थांबलेलो होतो. प्रकाशदादा, अनिकेत यांच्यासोबत रात्री मी बरीच चर्चा केली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळपासून आपल्या वेगवेगळ्या शाळा बघायला सुरुवात केली. त्यामुळं शाळा हे शिक्षण नाही या पुस्तकाचं जेव्हा जेव्हा मला आठवण येते, तेव्हा मला भामरागडच्या आपल्या प्रकल्पाची आठवण येते, की आपला इनिशियल बिंदू तो होता. आणि त्यापूर्वी शिक्षणाच्या माझ्या ज्या कल्पना होत्या माझ्या मनातल्या, मग त्या थोड्याशा रोमॅन्टिक होत्या, की शिक्षणाच्या ज्या काही आपल्या व्याख्यापाठ असतात किंवा शिक्षण म्हणजे असं, शिक्षण म्हणजे तसं. आणि शिक्षणाचं इतकं वास्तव भयानक असेल, हे तोपर्यंत मला जाणीव नव्हती. कारण मी पण एका मध्यमवर्गीय कुटुंबातूनच पुढे आलेलो होतो. पण ज्या क्षणी मी भामरागडच्या त्या पॉइंट पासून आपल्या आजूबाजूच्या शाळा पाहायला सुरुवात केली. भामरागड जिल्ह्यातल्या जवळपास मी मग त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातले 11च्या 11 तालुके फिरलो सिरोंचा सोडून आणि प्रत्येक तालुक्यातल्या 5-5 शाळा त्यावेळी बघितल्या होत्या. आणि मग पुढे मी चंद्रपूरला गेलो, नंतर मग नंदुरबारला गेलो, यवतमाळ असे सगळे मेळघाट सगळ्याच्या सगळ्या शाळा जिल्ह्यामध्ये 200 शाळा पाहिल्या. आणि मग ते माझं पुस्तक आलं. त्या पुस्तकावर खूप टीका झाली. त्याच्यावर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काम करणारे शिक्षक आहेत, त्यांना ते खरंच वाटेना, की असं वास्तव असू शकतं का? त्यांना असं वाटलं, की आमच्या शाळांची तुम्ही बदनामी करता वगैरे, वगैरे. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष फिरून हे सारं वास्तव बघता, तर त्यावेळी खऱ्या अर्थाने वंचितांना मिळणारं शिक्षण काय दर्जाचं आहे, हे आपल्या लक्षात यायला लागतं. त्याच्यानंतर तिसऱ्या भेटीमध्ये मी आता 2 वर्षापूर्वी पण आपल्या प्रकल्पावर येऊन गेलो आणि त्यावेळी आपला जो नेलगुंड्याची शाळा आहे, ती शाळा पण अनिकेतनं मला दाखवायला नेली. तर तो प्रकल्प बघून पण मला फार कौतुक वाटलं. कौतुक अशासाठी वाटलं, की ज्या भागामध्ये शिक्षणाच्या बद्दल अजूनही फारशी जागरूकता नाही, अशा भागातल्या त्या मुलांच्या त्या क्षमता पाहून म्हणजे तिथं त्या नेलगुंड्याच्या शाळेमध्ये जो इंग्लिश वाचणारा मुलगा आहे, त्याचा व्हिडिओ काढून मी सोशल मीडियामध्ये टाकला होता. त्याच्यावर मी अनुभवामध्ये छोटंसं टिप्पण पण लिहिलं होतं. तर प्रश्न अशा शाळा पाहिल्यानंतर असा प्रश्न पडतो, की या मुलांच्या क्षमता इतक्या चांगल्या असताना, या सर्वच मुलांच्या क्षमता चांगल्या का होऊ शकत नाहीत? तर त्या मुलांच्या परिस्थितीवर दोष दाखवून आपण आपली आत्मवंचना करतो आहोत का? असा प्रश्न मला ते नरगोंड्याच्या शाळेतली ती मुलं बघितल्यानंतर वाटला. कारण ती मुलं इतकी प्रचंड बोलकी होती आणि ती ज्या प्रकारचे प्रश्न विचारत होती, इंग्रजी वाचत होती. तर प्रश्न आपल्या पद्धतींचा आहे. त्या मुलांच्या परिस्थितीचा कमी आहे असंच माझं त्या शाळेत गेल्यानंतरचं माझं मत झालं. आणि आपल्या आश्रमशाळेतल्या मुलींशी मी बोललो होतो त्या काळात मला आठवतं जसं आता तुम्ही उल्लेख केला. आणि त्या मुलींशी बोलून त्या मुलींनी मला त्या मुलींना मी बरंच काही काही विचारलं होतं आणि त्या मुलींनी खूप छान उत्तर दिली होती. ती पण त्या माझ्या पुस्तकामध्ये आहे. तर माझं आणि आपल्या संस्थेचं जे नातं आहे ते या प्रकारचं आहे हे सांगण्यासाठी मी हे सुरुवातीला सांगितलं. मला आजचा जो विषय दिलेला आहे, तो आहे वंचितांचे शिक्षण. तर वंचित हा शब्द 2 अर्थाने वापरला जातो. म्हणजे जात वास्तवच्या रूपानं आपण ज्यांना वंचित ठेवलंय, तेही वंचित आणि भौगोलिक दुर्गमतेनं जे दूर राहिलेत, आपल्या साऱ्या नागरी जीवनाच्या सुविधांपासून जे दूर राहिलेत, त्यांना सुद्धा आपण वंचित म्हणतो. तिसऱ्या प्रकारचे वंचित कुणीतरी अन्याय केलाय म्हणून त्यांना न्याय मिळत नाही किंवा अशा लोकांना आपण दूर ठेवतो. त्यांना पण आपण वंचित म्हणतो. मग तुम्ही ज्या समूहामध्ये काम करता, म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे खूप समूह आहेत, की एक भटक्या विमुक्तांचा समूह आहे, की महाराष्ट्रामध्ये त्यांची लोकसंख्या 1.5 कोटीपेक्षा जास्त आहे. पण त्यांची जनगणनाही झाली नाही आणि पालावर राहणारे हे लोक, यांना नीट शिक्षणही मिळत नाही आणि ते चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांना मिळत नसल्यामुळं त्यांची परवड अशी आहे, की ते जमीन नाहीत, शेती करू शकत नाहीत. शिक्षण नसल्यामुळं त्यांना कोणती कौशल्यही मिळत नाहीत. कुठल्या प्रकारचं भांडवल नसल्यामुळे रोजगारही करू शकत नाही आणि त्यामुळे गावोगाव भटकणं इतकंच फक्त त्यांचं आजचं भागधेय आहे. त्यानंतरचे वंचित जे आहेत,
ते वंचित जे शहरी भागातल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात ते वंचित आहेत, की ते शहरी भागातले जे काही महागाई किंवा तिथे साऱ्या प्रश्नांना तोंड देत अतिशय गलिच्छ अशा झोपडपट्ट्यांमध्ये त्यांना राहावं लागतं आणि ग्रामीण भागातून त्यांनी शहरी भागात स्थलांतर केलेलं आहे. तर असे लोक पुलाखाली राहणारे, बेघर, फुटपाथवरचे अशा प्रकारची एक स्वतंत्र कॅटेगरी जी आहे ती उपेक्षित वर्गातली किंवा वंचित वर्गातली आपण मानतो. त्याच्यानंतर ज्यांना आपण दिव्यांग म्हणतो, हे दिव्यांग पण आज वंचित आहेत. याचं कारण असं की ग्रामीण भागामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये जे अपंगत्व मुलांना येतं, तर त्या दिव्यांग मुलांच्या समस्या खूप भीषण असतात. याचं कारण असं की ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्या प्रकारच्या सुविधा त्यांना नसतात आणि त्यामुळे त्यांचं दिव्यांगत्व अधिक वेदनादायी असतं. त्याच्यानंतरची जी काही वंचितता आहे, तर आपल्याकडच्या ज्या गरीब वर्गातल्या स्त्रिया आहेत, यांच्या शिक्षणाचा प्रश्न हाही वंचितांच्या शिक्षणाचा प्रश्न येतो. याचं कारण असं की बालविवाहाचा प्रश्न आपल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आदिवासी भागामध्ये पण तो प्रश्न खूप गंभीर आहे आणि त्याच वेळी मुलींना शाळेतून काढणं, मुलींचा ड्रॉप आउट होणं, या प्रकारचं मुलींना जे आपल्या व्यवस्थेमध्ये स्त्री म्हणून भोगावं लागतं. तर या अर्थानं स्त्रियांची वंचितता, अशा पण एक वंचितांचं शिक्षण आहे. त्याच्यानंतर बालकामगार, आपण जगामध्ये जवळपास 3ऱ्या क्रमांकाचे बालकामगार असणारे आहोत आणि भारतातली बालकामगारांची संख्या अत्यंत मोठी आहे. त्याच्यामध्ये परत शेतीतला बालकामगार आपण मोजत नाही. म्हणजे आपल्या विदर्भामध्ये कापूस तोडणी करणारा, कापूस वेचणारा किंवा आदिवासी भागात शिक्षण सोडून ज्यांना काम करावं लागतं आई-वडिलांसोबत. तर असे जे मुलं आहेत, ते धरले तर ती संख्या दुप्पट-तिप्पट होईल. पण आज किमान शहरी भागामधल्या जे काही हॉटेल्स आहेत, कारखाने आहेत, याच्यामध्ये काम करणारे जे मुलं आहेत, तर हे जे बालकामगार आहेत, या बालकामगारांच्या बद्दल सुद्धा बोललं पाहिजे. तर ती पण एक प्रकारची वंचितता आहे. तर अशा अनेक प्रकारची जी काही वंचित मुलं आहेत, प्लॅटफॉर्मवरची मुलं आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवर जी मुलं असतात, ती मुलं आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर अनाथ मुलं, म्हणजे रिमांड होम मधली जी मुलं आहेत, या मुलांच्या वाट्याला एक प्रकारची वंचितता येत असते, उपेक्षितता येत असते. ती वंचितता परत वेगळीच आहे. आणि म्हणून ज्यांचं आयुष्य टेकला लागलेलं आहे, मी वंचितांच्या शिक्षणामध्ये वंचितांची व्याख्या काय करील, तर बाह्य कारणामुळे ज्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होतात. मी पुन्हा व्याख्या रिपीट करतो, की सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक कारणामुळे ज्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होतात, अशा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न म्हणजे वंचितांच्या शिक्षणाचा प्रश्न. बघा किती सोपी व्याख्या मी केली, की आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कारणामुळे ज्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होतात, ते अडथळे निर्माण होतात, त्या शिक्षणाच्या प्रश्नाला वंचितांच्या शिक्षणाचा प्रश्न असे म्हणतात. आजच्या आपल्या मर्यादित वेळेमध्ये इतर समूहामधली जी काही मुलं आहेत, तर त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न नेमका काय आहे, याची चर्चा मी आज करत नाही. तर मी फक्त तुम्ही ज्या भागामध्ये राहता, त्या आदिवासींच्या प्रश्नाची आपण फक्त चर्चा करू. म्हणजे मग त्याच्या शिक्षणाचे अडथळे कोणते आहेत, हे अडथळे आपल्याला जास्त स्पष्ट करता येईल. महाराष्ट्रामध्ये ज्या आदिवासी जमाती आहेत, तर त्यांचं प्रमाण एकूण लोकसंख्येमध्ये साधारणपणे 8% पेक्षा जास्त आहे. मी जास्त यासाठी म्हणतो, की हे 2011चे जनगणनेचे आकडे आहेत. त्यामुळं 8% पेक्षा जास्त आपली महाराष्ट्रातल्या आदिवासींची लोकसंख्या आहे. आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे आदिवासी राहतात. म्हणजे मी ज्या तालुक्यात राहतो, जे नगर जिल्ह्यातला अकोला तालुका, तर इथे राहणारा जो वर्ग आहे आदिवासींचा, तो आहे महादेव कोळी. किंवा इकडे आमच्या शेजारी इगतपुरी तालुक्यात गेले तुम्ही नाशिक जिल्ह्यातल्या, तर तिथे ठाकर किंवा ठाकूर ज्यांना म्हणतात, असे आदिवासी राहतात. तिकडे ठाणे जिल्ह्यात जर तुम्ही गेलात, तर तिथे जे आदिवासी राहतात त्यांना वारली आदिवासी म्हणतात. तर ते वारली आदिवासी ज्यांच्यामध्ये गोदूताईंनी काम केलं आणि त्याचं जेव्हा माणूस जागा झाला नावाचं एक पुस्तक पण प्रसिद्ध आहे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये जे लोक आहेत त्यांना वारली आदिवासी म्हणतात. त्याच्यानंतर मग आपण खाली मराठवाड्यामध्ये गेलो, की किनवटमध्ये जे आदिवासी आहेत, तर ते आंध आदिवासी आहेत. आंध म्हणतात त्यांना आदिवासींना. ते पण थोडेसे महादेव कोळी आणि आंध या त्यातले त्यात शिकलेले आणि थोड्याशा प्रगत जाती आहेत. त्याच्यानंतरचा समुदाय आहे तो भिल्ल समुदाय, की जो प्रत्येक तालुक्यामध्ये थोडे संख्येने असतो. तर
तो भिल्ल समुदाय की जो नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर सापडतो. त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामधला जो आणखी प्रमुख आदिवासी आहे तो आहे पावरा आदिवासी, ज्यांच्यामध्ये मेधा पाटकर काम करतात. तर ते पावरा आदिवासी त्या ठिकाणी आहेत. नंतर मग आपण इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये आलो तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आदिवासी जमाती आहेत. त्याच्यानंतर इकडे तुम्ही विदर्भामध्ये आलात आपल्या, की विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे आदिवासी आपल्याला आढळतात. विशेषतः मेळघाटमध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी कोरकू आदिवासी आहेत. हे कोरकू आदिवासी आपल्या भागात पण काही प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात. त्यानंतर चंद्रपूरमध्ये आलात की आपल्याला गोंड आदिवासी म्हणजे प्रधान गोंड आणि इतर जे गोंड आहेत त्या गोंडांच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला आढळतात. नंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलात तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आदिवासी आहेत ते कोलाम आदिवासी. हे कोलाम आदिवासी हे पण अतिशय मागास समजले जातात आणि त्यांना सुद्धा अजूनही त्यांचे खूप गंभीर प्रश्न आहेत. नंतर रायगड जिल्हा मुंबईकडचा, तर रायगड जिल्ह्यामध्ये जे आदिवासी आहेत ते कातकरी आदिवासी. हे कातकरी आदिवासी यांना आदिम आदिवासी मानलं जातं. आदिम याचा अर्थ की प्रिमिटिव्ह ट्राईब्स त्यांना शासनाने मान्यता दिली आहे. तर प्रिमिटिव्ह या अशा अर्थाने की प्रिमिटिव्ह म्हणजे अति मागास, की त्यांचं शिक्षण आणि या साऱ्या सुविधांपासून हे बिचारे अजूनही मोठ्या प्रमाणावर खूप प्रकारे वंचित आहेत. तर ह्या काही प्रमुख आदिवासींचे मी तुम्हाला जाती सांगितल्या आणि तुम्ही ज्या भागात राहता ते माडी आदिवासी, त्यांच्याविषयी मी तुम्हाला काही सांगण्याचं कारण नाही, कारण तुम्हाला त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती आहे. तर प्रत्येक विभागनिहाय ही जी आदिवासींची संख्या आहे त्याच्यामुळे आदिवासींच्या बोलीभाषा पण मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक आदिवासी समुदायाची बोली वेगळी आहे, ज्याला डायलेक्ट म्हणतो आपण. आणि ती जी बोली आहे बोलीभाषा, ही बोलीभाषा वेगवेगळी असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न हे अधिक गंभीर स्वरूपाचे झाले. आणि आपली पाठ्यपुस्तकं जी बनतात ती सगळी पुण्यामध्ये बनतात. म्हणजे पुण्यामधली पाठ्यपुस्तकं सिरोंचा मधला मुलगा शिकतो किंवा माडिया मुलगा शिकतो, तर हे मोठं समजायला आपल्याकडचं कठीण वास्तव आहे आणि आदिवासींच्या प्रश्नाच्या संदर्भातलं हे एक मोठं गंभीर वास्तव. आदिवासींच्या शिक्षणाची दैना ही 1980 पूर्वी जास्त होती. म्हणजे ज्यावेळी प्रकाश आमटेंनी आपल्या इथं काम सुरू केलं लोकबिरादरीमध्ये, तर त्याच्या आधीचा प्रश्न अधिक गंभीर होते. म्हणजे बाबांनी जे त्यावेळी लिहिलंय ते. पण पुढची गोष्ट मला ही सांगायची की आश्रमशाळा या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागात सुरू झाल्यानंतर आदिवासींचे प्रश्न सुटायला थोडीशी मदत झाली आणि या आश्रमशाळांचं चित्र जरी आज विदारक असलं तरी सुद्धा त्याच्यामुळे आदिवासी मुलं आणि मुली शिकू लागल्या, ही कृतज्ञता आपण नोंदवायला हवी. आज महाराष्ट्रामध्ये 1048 आश्रमशाळा आहेत, 1048. त्याच्यामध्ये 500 साधारणपणे सरकारी आहेत आणि उरलेल्या खाजगी आहेत. याच्यामध्ये जवळपास 4.5 लाख मुलं शिकतात या आदिवासी आश्रमशाळांमध्ये, ज्याच्यामध्ये तुमची आश्रमशाळा येते लोकबिरादरीची. तर याच्यामुळे महाराष्ट्रातल्या आदिवासींमध्ये एक मध्यमवर्ग निर्माण झालाय आणि महाराष्ट्रातल्या आदिवासींमध्ये एक जाणीव जागृती झाली, हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे आश्रमशाळांवर मी खूप टीका करतो, पण आश्रमशाळांनी आदिवासींमध्ये मध्यमवर्ग निर्माण केलाय आणि जाणीव जागृती निर्माण केली. ह्या आश्रमशाळांचं योगदान आपल्याला नक्कीच कृतज्ञतेनं नोंदवावं लागेल. वंचितांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये आज आदिवासींच्या आपले जे प्रश्न आहेत तर या प्रश्नांकडे पहिल्यांदा मी येतो की काय नेमकं वास्तव आहे. आदिवासींच्या शिक्षणाचा प्रश्न हा त्यांच्या उदरनिर्वाहाच्या प्रश्नापासून वेगळा काढता येत नाही. आदिवासी सर्व भागामध्ये आदिवासींना जमिनी आहेत, पण त्या जमिनींची संख्या म्हणजे जमिनींचं जे माप आहे हे जर आपण पाहिलं तर 2 एकर 3 एकरच्या पलीकडे आपल्याला आदिवासी भागातल्या जमिनी दिसत नाहीत. आणि जास्त जमिनी असल्या तर त्या खडकाळ आहेत किंवा खारवट जमिनी आहेत, त्यामुळे त्या जमिनीचा फारसा उपयोग होतो. मग 2 किंवा 3 एकराची ती जमीन ती कसायची, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची खतं टाकता येत नाहीत. अनेकदा त्या जमिनी उतारावरच्या असतात आणि त्याच्यामध्ये पिकतं काय तर नागली किंवा भात किंवा बगर अशा प्रकारच्या जे काही उत्पादनं होतात ती घ्यायची आणि त्याच्यातून जे काही पिकेल तितकं फक्त आपल्या पोटापुरतं त्याच्यामध्ये पिकेल, ते वर्षभर पुरेल एवढं फक्त वापरायचं. विकायला फारसं काही उरत नाही आणि त्याच्यामुळे दिवाळीनंतर
स्थलांतर करायचं आणि दुसऱ्या भागामध्ये जाऊन आपलं जीवन जगायचं, अशी आदिवासींची जीवनशैली. विशेषतः जे भाग बागायती क्षेत्राला जोडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे समजा मी पुणे जिल्ह्याचं उदाहरण घेतो, तर पुण्यामध्ये नारायणगाव हा जो भाग आहे, तर नारायणगाव हा एक श्रीमंत भाग आहे, बागायतदार शेतकरी जिथे राहतात. पण आजूबाजूचे सगळे शेतकरी सारख्याच प्रमाणाची बागायती शेती करत असल्यामुळे मजूरच मिळत नाही. मग जवळच्या आदिवासी तालुक्यातले जे काही आदिवासी मजूर आहेत, ते 15-15 दिवस त्या ठिकाणी येतात. 10 दिवस राहतात, 15 दिवस राहतात, महिनाभर राहतात. शेतीची कामं करतात आणि मग ₹400 रोज, ₹300 रोज असे पैसे घेऊन खाण्यापिण्याची सोय करायची आणि पुन्हा मग आपल्या गावाकडे जायचं. असं तात्कालिक, ज्याला टेम्पररी मायग्रेशन म्हणतो, असं तात्कालिक मायग्रेशन हे लोक करत असतात. काहींचं मायग्रेशन हे 6 महिन्याचं मायग्रेशन. म्हणजे विशेषतः वीटभट्टीवर जाणारं जे मायग्रेशन आहे आदिवासींमध्ये, ते 6 महिन्याचं असतं, की दिवाळीनंतर ते जातात आणि थेट मे महिन्यामध्ये परत येतात. किंवा अ, ऊस तोडायला नंदुरबार मधले जे मजूर आहेत, ते तिकडे पलीकडे गुजरातमध्ये जातात किंवा इकडचे काही मजूर कर्नाटकमध्ये जातात. काही मजूर मध्य प्रदेशमध्ये जातात. म्हणजे बॉर्डरवरचे जे आहेत ते पलीकडे जातात किंवा तुमच्या भागातले जे मजूर आहेत, ते पलीकडे तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशमध्ये जातात. तर हे जे मायग्रेशन आहे सीझनल मायग्रेशन आहे. त्याला हंगामी स्थलांतर आपण असं म्हणतो आणि ते स्थलांतर साधारणपणे 6 महिन्यांचं असतं. म्हणजे 6 महिन्यामध्ये लोक इकडून तिकडे जातात. काही मायग्रेशन हे वर्षातले 8 महिन्याचं असतं. 8 महिन्याचं कसं? तर पावसाळ्यामध्ये सुद्धा काम मिळतं. म्हणजे ज्यांना स्वतःची शेती नाही किंवा जी शेती खूप कमी आहे किंवा घरामध्ये जास्त माणसं आहेत. मग तू शेतीवर थांब, मी मजुरीला जातो. असं म्हणून जून महिन्यातच स्थलांतर करायचं. ऑगस्ट महिन्यापर्यंत त्या शेतामध्ये काम करायचं. परत आपल्या शेतामध्ये येऊन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कापणी करायची, बांधणी करायची आणि मग परत दिवाळीनंतर जायचं. असं 8 महिन्याचं स्थलांतर पण आदिवासी भागामध्ये आपल्याला आढळतं. आता हे सगळं मी का सांगतो आहे? मी अशासाठी सांगतो आहे, की या स्थलांतराचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. हे जे मजूर आहेत, हे मजूर त्यांच्यासोबत बऱ्याचदा मुलांना घेऊन जातात आणि स्थलांतराच्या ठिकाणी शिक्षणाची कुठल्याही प्रकारची सोय नसते. म्हणजे समजा वीटभट्टीचं उदाहरण मी घेतो. आज वीटभट्टीवर जेव्हा तुमची मुलं जातात, म्हणजे हे सगळे आदिवासी भागातले मजूर जातात, तर वीटभट्ट्या ह्या गावापासून दूर असतात, त्याचं कारण प्रदूषण होऊ नये म्हणून. आणि तिथून शाळा ही खूप लांब असते. मग रोजच्या रोज त्या मुलांना शाळेमध्ये सोडणं हे अगदी अशक्यप्राय असतं. किंवा मुंबईमध्ये बांधकामाच्या साईटवर जे मजूर जातात, आदिवासी मजूर, तर बांधकामाच्या साईट ह्या दूर-दूर असतात, की आता मुख्य गावात काही कुठे बांधकाम निघत नाही शहरी भागामध्ये. तर तिथून शाळा खूप लांब असते, मध्ये ट्रॅफिक खूप असते. त्यामुळे मुलांना शाळेत नेऊन सोडणं आणि आणणं हे पण शक्य नसतं. अंगणवाड्या पण त्या ठिकाणी जवळपास नसतात. आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो, की स्थलांतर करणाऱ्या कुटुंबासोबत त्यांच्या मुलांचं शिक्षण मात्र होत नाही. त्याच्यानंतर पुढची समस्या ही, की बोलीभाषेचा प्रश्न पण असतो. म्हणजे समजा आपले मजूर जेव्हा मध्य प्रदेशमध्ये जातात, आपले मजूर जेव्हा कर्नाटकमध्ये जातात, आपले मजूर जेव्हा तेलंगणामध्ये जातात, आंध्र प्रदेशमध्ये जातात, तर त्या ठिकाणी भाषेची समस्या असल्यामुळं आपल्या आदिवासींची मुलं त्या ठिकाणी शिकू शकत नाही. ही एक महत्त्वाची अडचण आहे. आणि 10 आणि 15 दिवसाच्या मायग्रेशनमध्ये तर पालक सातत्यानं बाहेर असल्यामुळं पुन्हा मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे जोपर्यंत आदिवासींचे भौतिक प्रश्न हे सुटत नाहीत किंवा आदिवासींची शेती जी आहे, ही शेती फलदायी होत नाही. आदिवासींचे पूरक उद्योग हे आदिवासी भागामध्ये विकसित होत नाही आणि आदिवासींना आर्थिक स्थैर्य जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या शिक्षणाला स्थैर्य मिळणार नाही. असं विधान जर मी केलं, तर ते नक्कीच चुकीचं ठरणार नाही. पण सरकारनं त्याच्यावर मार्ग असा काढला, की आश्रमशाळा ही व्यवस्था उभारली आणि आश्रमशाळेमध्ये त्यांनी असं सांगितलं, की तुम्ही तुमची मुलं तुम्ही कामाला जरी कुठे गेलात, तरी तुम्ही तुमची मुलं आश्रमशाळेमध्ये ठेवली पाहिजे. आज 4.5 लाख मुलं जी आश्रमशाळेमध्ये शिकतात, ही अशाच कुटुंबातली मुलं आहेत, की ज्या कुटुंबातले माणसं हे स्थलांतर करतात, ज्या कुटुंबातली परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, ज्या ठिकाणी शिक्षणाच्या जवळपास सोयी नाही, असेच पालक आपली मुलं आश्रमशाळेमध्ये शिकायला ठेवतात. आश्रमशाळांमध्ये ही मुलं शिकत असली तरी आश्रमशाळांमध्ये शिक्षण मिळतं का? याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे. म्हणजे तुमच्यासारखे सन्माननीय अपवाद मी बाजूला काढतो, की ज्या ठिकाणी खरोखर चांगल्या प्रकारचे उपक्रम चालतात, शिक्षण चालतं. पण आजही बहुसंख्य आश्रमशाळा ज्या महाराष्ट्रातल्या आहेत, मी स्वतः 80 पेक्षा जास्त आश्रमशाळांना भेटी दिलेल्या आहेत.
तर आश्रमशाळांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. एक तर आश्रमशाळातल्या भौतिक सुविधा या ज्या प्रमाणात आपल्याला डेव्हलप व्हायला पाहिजे होत्या, त्या प्रमाणात दुर्दैवाने डेव्हलप झालेल्या नाहीत. दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी नियत चांगली नसल्यामुळं शासनाचं अनुदान येऊ नये मुलांना उपाशी ठेवलं जातं. म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये मी गडचिरोली जिल्ह्यातल्या काही आश्रमशाळांचे फोटो टाकलेले आहेत, की एका तालुक्यातल्या आश्रमशाळेमधल्या मुलांचे मी जेवणाच्या ताटाचा फोटो काढलेला आहे, की हातामध्ये फक्त भात आणि वरण घेतलेली मुलं आणि त्या मुलांना त्या भात आणि वरणावर फक्त एकदाच भात वरण मिळणार आणि त्याच्यावरती मुलं दिवसभर उपाशी. असा फोटो माझ्या पुस्तकामध्ये मी काढलेला आहे. किंवा मेळघाट मधली एक आश्रमशाळा, त्या ठिकाणी मुलं जेवायला बसली होती आणि पोळ्या वाढायच्या होत्या. तर मी त्या पोरांना थांबवलं आणि त्यांना म्हटलं, पोळ्या मला मोजून दाखवा. तर जवळजवळ 250 मुलांना फक्त 444 पोळ्या त्यावेळी होत्या. म्हणजे साधारणपणे एका मुलाला 1.5 ते 2.25 पोळी फक्त वाटायला येत होते. तर इतक्या वाईट स्थितीमध्ये आदिवासी मुलांना या आश्रमशाळांमध्ये उपाशी ठेवलं जातं. गडचिरोलीतल्या काही आश्रमशाळांचे अनुभव माझ्या अजूनही डोळ्यापुढे आहेत, की लाकूडच नाही आमच्याकडं, पावसानेच लाकूड भिजलेलं आहे किंवा गॅसच संपलेला आहे, असं म्हणून पोरांना फक्त भात-वरण असा स्वयंपाक त्या काळामध्ये केला जातो. तर प्रश्न असा आहे, की ज्या आश्रमशाळा दुर्गम आहेत, त्या ठिकाणी रोज हे बघायला कोण जाणार आहे? शासकीय अधिकारी जाणार नाहीत. तिथला जो आजूबाजूचा समाज आहे, ते सगळी गरीब माणसं आहेत आणि शहरी भागातले पत्रकार किंवा हे तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे त्याच्यावर जे काही एक नियंत्रण यायला पाहिजे ते येत नाही. आणि मुलांचं पोट नीट भरत नसल्यामुळं मुलांचं शिक्षणामध्ये लक्ष लागत नाही. मुलं कुपोषित होतात. ही आश्रमशाळांची अत्यंत वाईट अवस्था आहे. मुलींवरच्या अत्याचाराच्या काही घटना पण मधल्या काळामध्ये उघडकीला आल्या. त्याच्यानंतर आश्रमशाळांच्या बद्दलचा आणखी एक वाईट प्रकार म्हणजे सर्पदंश, आजारी पडणं, यानं होणारे मृत्यू हे 700 पेक्षा जास्त आहेत. म्हणजे मी 3 वर्षापूर्वीचा आकडा आपल्याला सांगतो, की फक्त सर्पदंश, आजारी पडणं आणि अपघात यानं होणारे 700 पेक्षा जास्त मृत्यू आदिवासींचे. मला सांगा, आज कोणत्या तरी एका अभिनेत्यानं आत्महत्या केली, तर सगळे चॅनल त्याच्यासाठी मागे लागले. त्याच्यानंतर सगळी माध्यमं, सीबीआय, राजकीय नेते फक्त जगातली ही पहिली आणि शेवटची आत्महत्या असं म्हणून त्याच्यावर बोलत आहेत. पण आश्रमशाळांमध्ये 700 मुलं मेलीत, पण त्याच्याबद्दल मात्र आपल्या व्यवस्थेवर ओरखडा सुद्धा उमटला नाही. मला सांगा, दिल्लीमधल्या त्या गुरुग्राम जवळचं जे हरियाणामधलं आहे, तिथला एक मुलगा फक्त त्या शाळेमध्ये वारला गूढ पद्धतीने. तर संपूर्ण देशातल्या मीडियाने तो विषय लावून धरला. पण आमच्या आश्रमशाळांमध्ये 700 पेक्षा जास्त मुलं मेली. पण त्याची मात्र कुठल्याही माध्यमात ज्या गंभीर्याने चर्चा व्हायला पाहिजे, ती दुर्दैवाने झाली नाही. हा आपला भारत आणि इंडिया आहे. तर त्याचाही परिणाम मुलांच्या शिक्षणावर नक्कीच होतो. तिसरी गोष्ट अशी की पावसाळा असतो. प्रचंड पाऊस पडत असतो, पत्रे वाजत असतात, गिरणी बंद असते, दळण होत नाही, मुलांचे कपडे वाळत नाहीत. त्यानंतर जिथं राहतात तिथे शाळा असल्यामुळं नीट मुलांना झोपायला जागा मिळत नाही. तर त्या पावसाळ्याच्या काळात ते शिक्षण चांगलं चालत नाही. अपडाऊन करण्याचं प्रमाण शिक्षकांचं खूप मोठं आहे. त्याच्यातून पण शिक्षणाची व्यवस्था ही ढेपाळते. अशी अनेकविध कारणं आहेत की ज्याच्यामुळे आश्रमशाळांचं शिक्षण प्रभावीपणे ठरत नाही आणि आदिवासीतली गळती काही थांबत नाही. तिसरं कारण मला आदिवासींच्या वंचितांच्या शिक्षणामधला जो महत्वाचा भाग वाटतो, की आदिवासी भागातले जे काही शिक्षक आहेत, यांना ती बोलीभाषा येत नाही आणि त्यामुळे तिथली जी मुलं आहेत, या मुलांना ते शिक्षण आपलं वाटत नाही, शिक्षक आपले वाटत नाहीत, हे त्याचं कारण. पुन्हा गडचिरोली जिल्ह्याचंच उदाहरण घेतो. म्हणजे मी जणू गडचिरोलीतच राहणार आहे असं तुम्हाला वाटेल. मोरवाई नावाचं गाव आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. तर त्या मोरवाईला मी गेलो होतो आणि त्या मोरवाईच्या शाळेतला शिक्षक हा कुठेतरी चहा प्यायला की सरपंचांच्या घरी गेलेला होता आणि त्यामुळे मुलं तिथंच खेळत होती शाळेमध्ये आणि मला वाटलं शिक्षक आतमध्ये म्हणून मी एकदम वर्गामध्ये घुसलो. मी वर्गामध्ये घुसल्यानंतर त्या मुलांना जणू वर्गामध्ये एखादा अस्वल शिरलंय का डायनोसॉर शिरलंय अशा भाषेमध्ये ती मुलं इतकी घाबरली की त्या खिडकीवर सगळी पोरं चढली आणि त्या खिडकीतून एक पोरगं डोकं बाहेर काढायला लागलं. म्हणजे गजातून डोकं जात नव्हतं तरी तो डोकं आतमध्ये घालत होता की कधी का होईना मी पलीकडे जाईल. मला माझी स्वतःची इतकी लाज वाटली की माझी जी बॉडी लँग्वेज आहे, म्हणजे माझे हे कपडे, माझे हे केस, माझा चष्मा, माझा चेहरा, माझे हावभाव, की हे त्या मुलांना इतकी भीती का वाटावी? त्या मुलांना माझ्याबद्दल इतकं अंतर का निर्माण व्हावं?
असा मला प्रश्न पडला. माझ्या असं लक्षात आलं, की आपण शहरी माणसं जेव्हा या आश्रमशाळांना जातो, तेव्हा आपण आपलं सगळं रूप बदलून गेलो पाहिजे. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे पाहिजे. त्या मुलांशी बोलण्याच्या आपल्या पद्धती वेगळ्या पाहिजेत. आपण ज्या पद्धतीनं या मुलांच्या आश्रमशाळांमध्ये किंवा शाळांमध्ये जातोय, तर या शहरी माणसांच्या बद्दल किती मोठं अंतर या मुलांच्या मनामध्ये आहे. आणि मला खरोखर शरमल्यासारखं झालं. त्या मोरवाईची शाळा मला अजून आठवते. आणि अ, पण मग आमच्या शिक्षकांनी म्हणजे तसे कपडे घातले पाहिजेत असं मला म्हणायचं नाही. परंतु किमान आमची ज्याला शारीरिक भाषा म्हणतो, बॉडी लँग्वेज ही त्यांना जवळची वाटेल, अशा पद्धतीची असली पाहिजे, असं मला या निमित्ताने वाटतं. दुसरा भाग, बोलीभाषा आमचे शिक्षक शिकत नाहीत. म्हणजे पुन्हा मी गडचिरोलीचंच उदाहरण घेतो, की त्या एका शाळेमध्ये म्हणजे मोरवाईच्या शाळेत जेव्हा ते शिक्षक आले, तेव्हा मी त्या शिक्षकांना असं म्हटलं, की "या मुलाला विचारावं, याचं नाव काय आहे?" तर त्यांनी मी मराठीत प्रश्न विचारला. त्यांनी त्या 4थीतल्या मुलाला हिंदीत प्रश्न विचारला, "ये उनको पूछ, तेरा नाम क्या है?" त्याने त्याला माडियामध्येच विचारलं, की "तुझं नाव काय?" त्याने त्या मुलाला माडियात उत्तर दिलं. त्यानं माडियात उत्तर दिल्यानंतर त्या मुलानं हिंदीमध्ये त्या सरांना सांगितले, की "वो बोलता है, उनका नाम ये है." आणि मग त्या सरांनी मला मराठीत सांगितलं, की असं नाव आहे. मला सांगा, दुभाषाऐवजी त्रिभाषक आपण या शाळांमध्ये जर असे नेमणार असू, तर याला काय? तुम्ही ती बोलीभाषा शिकलीच पाहिजे ना. तुम्हाला त्यातले शब्द आले पाहिजे. तुम्ही जर 5-5, 10-10 वर्ष त्या शाळांमध्ये नोकऱ्या करताय, तर तुम्हाला त्या समूहाची भाषा आली पाहिजे. मी दुसरं उदाहरण नेहमी देतो, की केरळमधून आमच्या गावामध्ये टायरवाला येतो. तो आमच्या गावामध्ये गाडी दुरुस्ती करायचं दुकान टाकतो आणि गाडी दुरुस्त करायचं दुकान टाकल्यानंतर त्या गाडी दुरुस्ती करताना त्याच्या असं लक्षात येतं, की या गावातल्या लोकांशी माझा जर रोज संबंध येणार असेल, तर या लोकांची भाषा मला आली पाहिजे. आणि मग तो केरळी माणूस माझ्या गावची भाषा शिकून घेतो आणि ती भाषा शिकून घेतल्यानंतर मग मला असं लक्षात येतं, की अरे, तो तर शुद्ध मराठी बोलायला लागला 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये. मग माझं बोलणं तुम्हाला कदाचित कटू वाटेल, पण माझा मुद्दा एवढा आहे, की केरळी टायरवाला 6 महिन्यामध्ये मराठी शिकून घेतो. याचं कारण त्याचा पगार किंवा त्याचं पोट हे गावावर अवलंबून आहे. आणि माझा शिक्षक त्या शाळेमध्ये जाऊन ती बोलीभाषा शिकत नाही याचं कारण त्या गावावर त्याचा पगार अवलंबून नाही. ती भाषा आली काय किंवा न आली काय? त्याचा पगार देणारा सरकार नावाची गोष्ट वेगळी आहे. आणि जोपर्यंत गावावर तुमचं अस्तित्व अवलंबून असत नाही, तोपर्यंत त्या गावाच्या बद्दल तुम्ही अकाउंटेबल राहत नाही. असं जर म्हटलं तर काय चुकीचं ठरेल? आणि म्हणून मला नेहमी असं जाणवतं, की ज्या प्रमाणावर बोलीभाषा शिक्षकांनी त्या गावात शिकली पाहिजे, ते प्रमाण अतिशय कमी असल्यामुळं त्याचा परिणाम आदिवासींच्या शिक्षणावर होतो आहे. म्हणजे मेळघाटमध्ये मी फिरलोय. तर मेळघाटमधले शिक्षक हिंदीच बोलतात मुलांशी. म्हणजे मराठीमध्ये समजा एखादा धडा आहे, तर तो धडा वाचायचा, चारों ओर वाचायचा. "हाँ, उनका मतलब क्या है मालूम है क्या तुमको?" असं बोलायला सुरुवात करतात. आणि त्याचा परिणाम असा होतो, की मुलांच्या कानावर मराठी पडतच नाही. मुलांच्या कानावर फक्त हिंदी पडते आणि घरी त्यांची भाषा. त्यामुळे मुलांची हिंदी सुधरत नाही, त्यांची मातृभाषाही सुधरत नाही आणि बोलीभाषेतून शिक्षण नसल्यामुळे त्यांना त्यांचं शिक्षण पण जवळचं वाटत नाही. अशी स्थिती आज ही आहे. चौथी गोष्ट अशी, की आज आदिवासी भागातलं जे प्रशासन आहे, हे प्रशासन अत्यंत ढेपाळलेलं आहे. म्हणजे त्या शाळा नीट भरत नाहीत, शाळा नीट चालत नाहीत. शाळा एकतर उशिरा भरतात, लवकर सुटतात. अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत. त्यानंतर कधी-कधी गैरहजेरीचं प्रमाण पण शाळांवर असतं. अर्ज 2 जण असतील तर एकाने उपस्थित राहायचं, दुसऱ्याने नाही. अशा पण तक्रारी आदिवासी भागातून सातत्याने येत असतात. आणि अंतर इतकी मोठी असतात, की पर्यवेक्षीय यंत्रणा सारखी पोहोचू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ नंदुरबार सारखा जिल्हा आहे. तर पायीच चढत जावं लागतं. म्हणजे तुम्हाला 3 किलोमीटर वर डोंगर चढायचा. मग त्या शाळेला भेट द्यायची आणि मग खाली यायचं. मी एकदा एका शाळेला वर भेट द्यायला गेलो होतो आणि मी त्यांना असं म्हटलं, की जरी तुमच्या शाळेला दोष आढळले, तरी मी आता नोटीस देणार नाही. कारण ती नोटीस द्यायला परत येणार कोण हा प्रश्न आहे. तर अशी स्थिती या सगळ्या दुर्गम भागाची आहे. त्यानंतर दुर्गम भागामध्ये बदली करताना शिक्षा म्हणून अनेकांना पाठवलं जातं. म्हणजे तुमचा गडचिरोली जिल्हा त्याच्याबद्दल अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणाला धमकी द्यायची असेल एखाद्या अधिकाऱ्याला, तर पुढारी नेहमी धमकी देतो. दाखव तुला गडचिरोली. म्हणजे गडचिरोली वाईटच जागा आहे, असं एक मेसेज सातत्यानं दिला जातो. आणि मग शिक्षा म्हणून अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवायचं. याच्यामुळे मग चांगले अधिकारी तिथं काम करत नाहीत.
दुसरा भाग असा आहे, रिक्त पदांची मोठी समस्या आहे. रिक्त पदांची समस्या इतकी मोठी आहे, की अ, बऱ्याचदा म्हणजे मी जेव्हा फिरलो, तेव्हा मला असं जाणवलं, की शिक्षकाकडे केंद्र प्रमुखाचा चार्ज आहे, शिक्षण सेवकाकडे. म्हणजे जो नवीन लागलाय त्याला केंद्र प्रमुख केलेलं आहे. असं पण मला बघायला मिळालं. आणि मग स्थानिक अधिकारी नसल्यामुळं, म्हणजे आता तुमच्याकडे सोनवणे म्हणून ज्या गट शिक्षण अधिकारी आले, तर त्यांचं कौतुक हे आहे, की त्यांनी स्वतःहून गडचिरोली मागून घेतलं, आपलं भामरागड मागून घेतलं. तर असं महाराष्ट्रात कधीच घडत नाही. म्हणजे माणसं आदिवासी भागातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात. पण यांनी स्वतःहून तिथं भामरागडला येण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे सकारात्मक परिणाम आज आपल्याला भामरागडमध्ये दिसायला लागले. तर अधिकारी जर स्वयंप्रेरणेने आलेला असेल, तर त्या ठिकाणी जास्त तुम्हाला चांगले सकारात्मक परिणाम दिसतील. आणि उलट आदिवासी भागामध्ये माझं तर म्हणणं असं आहे, की अशा प्रकारचे सोनवणे मॅडम सारख्या लोकांनी जे स्वतःहून तिथे जातील, त्यांना विशेष पुरस्कार दिले पाहिजेत, त्यांना सन्मान दिले पाहिजेत आणि जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल, की लोक तिथं गेले पाहिजेत आणि तिथं राहिले पाहिजेत, की जिथं जास्त समस्या आहे, तिथं उलट जास्त क्षमतेचे अधिकारी जायला पाहिजेत. पण तसं दुर्दैवाने होत नाही. रिक्त पदांचा प्रश्न मी जे सांगितलं, की रिक्त पदांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि अत्यंत मोठा आहे. त्याचाही वाईट परिणाम आदिवासींच्या, वंचितांच्या शिक्षणावर होतो. आणि शेवटचा मुद्दा, की आदिवासींचं शिक्षण हे त्यांच्या परंपरेशी जोडलेलं नसल्यामुळं आदिवासींना हे शिक्षणच आपलं वाटत नाही. हा खरा त्यातला मुद्दा आहे. म्हणजे मगाशी तुम्ही प्रस्तावनेत सुद्धा जो मुद्दा मांडला, तर तो हाच मुद्दा आहे, की आदिवासी मुलाच्या ज्या क्षमता आहेत, त्या क्षमता आमच्या शिक्षण व्यवस्थेत कुठे आल्यात हो? म्हणजे आदिवासी मुलाला झाडावर चढायला आवडतं, आदिवासी मुलाला वर्गाच्या बाहेर बसायला आवडतं, आदिवासी मुलाला पाण्यात खेळायला आवडतं, त्याला नेमबाजी करायला आवडते, त्याला जंगलात जायला आवडतं. तर हे आमच्या अभ्यासक्रमामध्ये कुठंच नाही ना. आमचा अभ्यासक्रम एका ब्राह्मणी व्यवस्थेतून आलेला आहे आणि त्या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये पाठांतराला प्रचंड महत्व आहे आणि त्याच्यामुळे आम्ही फक्त बोलणं या गोष्टीला फक्त ज्ञान म्हटलं गेलो आणि जे अंगाने काम करणे, हाताने काम करणे याला आम्ही शिक्षण म्हटलो नाही. हे आमच्या व्यवस्थेतला सगळ्यात मोठा दोष आहे. नरहर कुरुंदकर नावाचे फार मोठे विचारवंत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. बाबा आमटेंचे ते अत्यंत आवडते विचारवंत होते. बाबा आमटेंच्या ज्वाला आणि फुलेमध्ये त्यांच्यावर एक कविता पण बाबांनी लिहिलेली आहे. तर त्या नरहर कुरुंदकरांनी एका ठिकाणी असं लिहिलंय, की जेव्हा या देशातला ब्राह्मण वेदपठण करत होता, त्याच वेळी या देशातला शेतकरी आपल्या मुलाला शेती करायला शिकवत होता. त्याच वेळी या देशातला सुतार आपल्या मुलाला सुतार काम करायला शिकवत होता. त्याच वेळी या देशातला लोहार आपल्या मुलाला लोहारकी करायला शिकवत होता. पण आमच्या व्यवस्थेने फक्त ब्राह्मण त्याच्या मुलाला जे शिकवतो, त्यालाच फक्त आम्ही ज्ञान म्हणालो. त्यामुळे पाठांतर म्हणजे फक्त ज्ञान आणि हाताने काम करणं म्हणजे फक्त कौशल्य किंवा श्रम अशी आम्ही विभागणी केल्यामुळे झालं असं, की फक्त बोलण्यालाच आम्ही फक्त ज्ञान म्हणत राहिलो आणि बाकीच्या गोष्टींना आम्ही कमी महत्त्व दिलं आणि त्यामुळे आमच्या देशात श्रमाला प्रतिष्ठा आली नाही. त्याचं प्रतिबिंब आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये पडलं नाही. हे इतकं परफेक्ट आहे तुम्हाला सांगतो कुरुंदकरांचं विश्लेषण, की मला सांगा आमच्या सगळ्या परीक्षा आहेत, आमच्या सगळ्या शिकण्याच्या पद्धती आहेत, आमच्या सगळ्या व्याख्यान पद्धती आहेत. आम्ही फक्त बोलत राहतो, मुलं ऐकत राहतात. मुलांनी वाचायचं, मुलांनी पाठ करायचं, मुलांनी तेच पेपरमध्ये लिहायचं. म्हणजे इथून वरचा जो भाग आहे, या वरच्या भागालाच फक्त आम्ही शिक्षण म्हटलो आणि प्रत्यक्ष हाताने काम करणं जे आहे, त्या हाताने काम करण्याला मात्र आम्ही शिक्षण म्हटलो नाही. याचा परिणाम असा झाला, की हाताने काम करणाऱ्या ज्या जमाती भारतामध्ये होत्या, त्यांना या शिक्षण व्यवस्थेमध्ये रॉंग नंबर वाटायला लागला. ही शिक्षण व्यवस्था आपल्यासाठी नाहीच का? असा प्रश्न त्यांना पडायला लागला. आणि मग त्याचा परिणाम असा आज दिसतोय, की जे बुद्धीनं शतकानुशतकं काम करत होते, ते या शिक्षण व्यवस्थेमध्ये पुढे गेले आणि ज्यांची परंपरा हाताने काम करण्याची आहे, ते मात्र या व्यवस्थेमध्ये मागं पडत गेले. आणि म्हणून जाती व्यवस्थेचा शिक्षण व्यवस्थेवर परिणाम आहे. हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर हे कनेक्शन समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातले बहुसंख्य आदिवासी निरक्षर का? आणि महाराष्ट्रातले बहुसंख्य ब्राह्मण शिकलेले का? याचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल, तर ते या दीर्घ परंपरांमध्ये जाऊन शोधावं लागेल. मग ही जर पद्धती आपल्याला बदलायची असेल, तर मग आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला पहिलं काम हे करावं लागेल, की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये श्रमाला महत्त्व द्यावं लागेल आणि श्रमातून जी संस्कृती आली, श्रमातून जी परंपरा आली, त्या परंपरेला आम्हाला महत्त्व द्यावं लागेल, असं मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावंसं वाटतं. दत्ता सावळे नावाचे आमचे एक मार्गदर्शक होते. ते दत्ता सावळे
तुमच्या गडचिरोलीमध्ये कुरखेड्याला नेहमी यायचे आम्ही आमच्या आरोग्यासाठीच्या त्या केंद्रामध्ये सतीश गोगोलवारांकडे. तर त्यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे जाणिवेने आम्हा ऐसे चेतविले. त्यातला एक प्रसंग मी अनेक भाषणात सांगतो. तो तुम्हाला पण मुद्दाम सांगतो. तुम्हाला खूप आवडेल. म्हणजे आदिवासींच्या शिक्षणात नेमकं काय हुकलंय ते आपल्याला कळू शकेल. दत्ता सावेंनी ठाणे जिल्ह्यात दामखेडला एक शाळा काढली आणि त्या शाळेमध्ये दत्ताजी शिकवत असताना त्या मुलांना ते अबकड शिकवायचे, ज्ञ शिकवायचे, श शिकवायचे, बरंच काय 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 शिकवायचे. पण पोरांना काय फरक पडायचा नाही. पोरांना काही द्यायचं नाही. पोरांचं सगळं लक्ष शाळेच्या बाहेर. मग एक दिवस दुसऱ्या दिवशी रविवार होता. ते मुलांना म्हटले, चला उद्या आपण फिरायला जाऊ जंगलामध्ये. कुठं जायचं? पोरं म्हटली, ते समोरचं डोंगर आहे ना, त्या डोंगरावर आम्हाला घेऊन चला. नुकताच पाऊस पडून गेला होता आणि थोडा थोडा झिमझिम झिमझिम पाऊस पडत होता. दत्ता सावेंच्या एका हातात छत्री आणि ते आपल्या ते टेकडी चढायला लागले. जी पोरं वर्गामध्ये अजिबात बोलत नव्हती, ती पोरं त्या जंगलात गेल्यानंतर एकदम बदलली. मध्येच एखादं फुल काढायचे, ते दत्ता सावेंना दाखवायचे, त्याचं नाव सांगायचे, एखाद्या झाडाचं नाव सांगायचे. परत त्यांची तोंडी परीक्षा घ्यायची, की मगाशी फुल दाखवलं, आता नाव सांगा. आता ते मगाशी झाड दाखवलं, आता परत तुम्ही नाव सांगा. एखादा प्राणी जर गेला, त्याचं नाव सांगायचे. एखाद्या पक्ष्याचा आवाज आला, तर पटकन म्हणायचे, हा पक्षी. हे सगळं ऐकल्यानंतर दत्ता सावेंना टेकडी चढायची होती. ती टेकडी कुठे चढता येते? पाय सारखे सटकायचे चिखल असल्यामुळं, एका हातात छत्री आणि नीट चढता येईना आणि ती पोरं सारखी झाडावर चढायची आणि तिथून वरून विचारायची, भाऊ सांगा सांगा हा पक्षी उडाला, मगाशी गेला होता, सांगा याचं नाव सांगा, याचं नाव सांगा. ते सावळे इतके वैतागले, ते झाडावर बसलेले एका झिपर पोराला म्हटले, अरे गप्पा रे कार्ट्यांनो, मला चढू द्या. मला नट धड चढता येईना आणि मला नट तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता येईना. तेव्हा ती पोरं खदाखदा हसायला लागली. आणि त्यातला झिपर नावाचा एक मुलगा आहे. तो झिपर नावाचा मुलगा त्या झाडावरून दत्ता सावेंना म्हणतो, मास्तर आमचं बी असंच होतं वर्गात, गम भन शिकताना. किती सुंदर आहे बघा. तो मुलगा दत्ता सावेंना असं म्हणतो, की मास्तर आमचं बी असंच होतं वर्गात, गम भन शिकताना. म्हणजे जे तुमचे हाल जंगलामध्ये होतायत, तेच हाल आमच्या वर्गामध्ये होतायत. म्हणजे आमच्या परंपरेमध्ये तुम्ही सुटणे आणि तुमच्या परंपरेमध्ये आम्ही मिसमॅच आहोत. असं दत्ता सावे तो लहान मुलगा सांगतो आणि ते मला इतकं विलक्षण सुंदर वाटतं सांगतो तुम्हाला, की ते उदाहरण हे शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. माझं स्वतःचं एक उदाहरण सांगतो. आमच्या गावामध्ये एक आदिवासी वसतिगृह आहे आणि त्या वसतिगृहामध्ये मी नेहमी त्या वसतिगृहामध्ये जातो किंवा पूर्वी पण जायचो. तर एक दिवस मी सलीम अलींचं पुस्तक नेलं आणि सलीम अलींबद्दलची माहिती मुलांना वाचून दाखवायला लागलो. तर पोरांचं काही लक्ष नाही, कोणी इकडे पाहतंय, कोणी तिकडे पाहतंय. आणि मग तो मुलगा मी वैतागून म्हटलो, का रे तुम्ही असं करून राहिले? तो सलीम अली एवढा मोठा नॅशनल लेव्हलचा पक्षीतज्ञ. सांगा बरं तुम्ही मला, तुम्हाला किती पक्ष्यांची नावं माहिती? आणि त्या पोरांनी तुमचा विश्वास बसणार नाही, म्हणजे तुमचा बसेल कारण तुम्ही त्या आदिवासी भागात काम करता. मला 55 पक्ष्यांची नावं सांगितली. आता मला स्वतःला 5 किंवा 10 पक्ष्यांपेक्षा जास्त नावं मी सांगू शकणार नाही. पण जस्ट इमॅजिन 55 पक्ष्यांची नावं सांगितली. मी त्यांना पुढचे प्रश्न विचारले. कोणत्या पक्ष्याचं अंड कसं असतं? त्यातली नर आणि मादी कशी ओळखायची? त्या पक्ष्याचा आवाज कसा वेगळा असतो? असं खूप खूप त्या पोरांना मी विचारलं आणि त्या प्रत्येक पोराने मला त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि मग मी असं त्यांना रंगीत कागद दिले आणि त्यांना प्रत्येक पक्षाची अशी माहिती लिहायला लावली. त्या पक्षाचा ओरडतो कसा, आवाज कसा, अंड कसं घालतो, खातो काय? असं सगळं दिलं. ते चोच कशी असते, पंख कसे असतात, त्याचं चित्र काढायचं. आणि मग त्याचं एक छोटंसं आम्ही पुस्तक करून रेणू गावस्करांच्या हस्ते ते प्रसिद्ध केलं होतं. या 2 उदाहरणातून काय लक्षात आलं तुमच्या? की आदिवासी मुलांना जे येतं, ते मोजण्याची परिमाणं आमच्या शाळेमध्ये नाहीत. बघा मी खूप गंभीरपणे वेगळं बोलतोय, की आदिवासी मुलांना जे येतं, ते तपासायची साधनं आमच्या शाळांमध्ये नाहीत. आणि आदिवासी मुलांना जे येत नाही, त्यासाठी मात्र त्यांचे पाय कापायच्या तलवारी मात्र आमच्या शाळांमध्ये आहेत. म्हणजे जे तुम्हाला येतं, ते आम्ही विचारणार नाही. पण तुम्हाला जे येत नाही ना, ते आम्ही तुम्हाला विचारतो. म्हणजे मुलगा जर म्हटला, माझे 30 पर्यंत पाढे पाठ आहे, तर आम्ही कसं म्हणतो, नाही, नाही 35चा पाढा सांग. तशा पद्धतीचं आमचं आदिवासी मुलांशी असणारं वर्तन आहे शिक्षण व्यवस्था म्हणून. आणि म्हणून ही व्यवस्थाच या मुलांना आपली
वाटत नाही, हे मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचंय. शेवटचा जो भाग आहे तो मला या ठिकाणी विशद करून सांगेल मी, की हे वास्तव असल्यानंतर हे वंचितांचं शिक्षण दर्जेदार करण्यासाठी काय करायला हवं. मला पहिला एक वेगळा मुद्दा आपल्या पुढे मांडायचा आहे मित्रांनो, की मुलांना जर लिहिता वाचता आलं तरच मुलं शिक्षण व्यवस्थेत टिकतात आणि त्यांची गळती होत नाही. हा माझ्या व्याख्यानातला आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवावा अशी मी तुम्हाला विनंती. काय झालंय, की आदिवासी भागातल्या गळतीचं प्रमाण 70% असतं. म्हणजे काही उपाय करा तुम्ही, आदिवासींची गळतीच कमी नाही होत आहे. मग त्याचं कारण आमच्यासारखे तज्ञ आम्हाला विचारलं, का बरं मुलं शाळा सोडतात हो? आमची कारणं पाठ आहेत. ते आदिवासी आहेत. त्यांच्या बोलीभाषा वेगळ्या आहेत. त्यांचे आई वडील स्थलांतर करतात. त्यांच्या घरी कुपोषण होतं, त्यांना खायला प्यायला मिळत नाही. ही 50 कारणं आम्ही सांगतो. पण त्या मुलांना चांगलं शिक्षण प्राथमिक स्तरावर मिळत नाही, म्हणून ते गळती होतात, हे मात्र आम्ही सांगत नाही. तर आजच्या माझ्या व्याख्यानाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर लक्षात ठेवायचा असेल तर तो हा, की ज्या मुलांना चांगलं लिहिता वाचता येतं ती मुलं शाळा सोडत नाहीत आणि ज्यांना अजिबात लिहिता वाचता येत नाही तीच मुलं गळती सोडतात, तीच मुलं गळती होतात. त्यामुळे गरिबीमुळे मुलांनी शाळा सोडली हे कृपया अंधश्रद्धेचं विधान आपण सगळ्यांनी विसरून जायला हवं. शांतता सिन्हा नावाच्या एक वंचितांच्या शिक्षणात काम करणाऱ्या ज्या बाई आहेत हैदराबादच्या, त्या अशा धारदार प्रश्न विचारतात, जर गरिबीमुळे मुलं शाळा सोडत असतील तर मग भारतातल्या सगळ्याच गरिबांच्या मुलांनी शाळा का सोडली नाही? आय रिपीट द क्वेश्चन. त्या असं म्हणतात की गरिबीमुळे मुलं जर शाळा सोडत असतील तर भारतातल्या सगळ्याच गरिबांची मुलं शाळेबाहेर का गेली नाही? म्हणजे भामरागड मधलं एकही पोरग शिकायला नव्हतं पाहिजे ना, कारण सगळ्यांचीच आई वडील गरीब आहेत. पण असं होत नाही. याचं कारण असं की हजारो आणि शेकडो किंवा लाखो आमच्या आदिवासी मुलं शिकले आहेत की ज्यांचे वडील आजही गरीब आहेत आणि ज्या आजही झोपड्यांमध्ये राहतात, आदिवासी पाडावर राहतात. मग हा काय प्रकार आहे? प्रकार हा आहे की आम्ही आदिवासी गरीब आहेत या नावाखाली त्यांना चांगलं शिक्षण दिलं नाही. प्राथमिक शिक्षणामध्ये ज्या प्रमाणात गुणवत्ता यायला हवी झाली नाही आणि 1ली ते 7वी पर्यंत चांगलं लिहिता वाचता आलं तरच पोरं पुढे 8वी 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत जातील. 5वी आणि 6वी वाचता येत नाही, त्याला अक्षरच मन रमत नाही आणि एक दिवस ते पोरग गॅप टाकायला लागतं 4 दिवसांनी 5 दिवसांनी. जेव्हा त्याला अंदाज येतो की आता काय कोणी आपल्याला बोलत नाही, ते कायमचं घरी बसतं आणि आम्ही शिक्षक त्याच्या पुढे लिहून टाकतो की पालकांची इच्छा, गरिबीमुळे मुलांनी शाळा सोडली. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी टीव्ही बघत असतो आणि टीव्ही बघता बघता माझ्या हातात रिमोट कंट्रोल. माझ्या हातातला रिमोट कंट्रोल मी असा इकडे तिकडे फिरवत असताना तेवढ्यात मला तमिळ चॅनल दिसतं. मी आपलं तमिळ चॅनलवर काहीतरी ते बोलत असतात. मी आपलं मन लावून थोडंसं ऐकायचा प्रयत्न करतो. 2 मिनिटात माझ्या लक्षात येतं की आपल्याला काही कळून नाही राहिलं. मी पटकन चॅनल बदलतो आणि पुढच्या चॅनलवर जातो. माझा प्रश्न असा आहे की समोरच्या पडद्यावर दिसणारं चित्र, समोर बोलणारं बोलणं, अक्षर जर मला समजली नाही तर तिथं मी 2 मिनिटं पण थांबायला तयार नसेल, तर ही मुलं 7वी आणि 8वीत आलेली मुलं ज्यांना जर लिहिता वाचता येत नाही आणि फळ्याच्या पडद्यावर काय चाललंय, शिक्षक काय शिकवतायत हे जर त्यांना समजत नसेल तर वर्षभर त्या मुलांनी केवळ त्या फळ्याकडे रोज 5 तास बघत बसावं. हे कसं शक्य आहे मला सांगा ना? आपण जिथं 2 मिनिटं थांबायला तयार नाही आणि मग ती मुलं ड्रॉप आउट होतात आणि ती मुलं शाळा सोडून देतात. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला सगळ्यात पहिलं काम जर कुठलं करायचं असेल तर आजचं अप्रगत मूल, ज्याला लिहिता वाचता येत नाही, हे उद्याचं शालाबाह्य मूल आहे. म्हणजे मी हा सुविचार म्हणून तुम्हाला सांगतो की आजचं अप्रगत मूल हे उद्याचं शालाबाह्य मूल आहे. धोकाच आहे तुम्हाला सांगतो. ज्या पोराला लिहिता वाचता येत नाही तो उद्या नाही तर परवा शाळा 100% सोडणार. आणि म्हणून आदिवासी भागातल्या शिक्षणामध्ये आज जर पहिलं काम कुठलं करायचं असेल तर ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही त्या मुलांना चांगलं लिहिता वाचता
शिकवायला हवं. त्या मुलांना जर चांगलं लिहिता वाचता आलं तरच ती मुलं शिक्षणामध्ये टिकतील. आज जो आपला ड्रॉपआउट रेट भारताचा प्रचंड वाढलेला आहे. म्हणजे हे नवीन शैक्षणिक धोरण असं म्हणतं की पहिलीमध्ये जर 100 मुलं गेली तर ग्रॅज्युएशन पर्यंत फक्त 26.3 विद्यार्थी पोहोचतात. म्हणजे जवळजवळ 73.4 मुलं गळती होतात. 73.4 हा जर भारताचा गळतीचा दर आहे, ड्रॉपआउटचा रेट आहे, तर मित्रांनो मला असं वाटतं की आपल्याला ही गळती थांबवायची असेल तर पाया भक्कम केला पाहिजे. म्हणजे कुठलीही इमारत मला सांगा 7 मजली इमारत बांधायची समजा 8 मजली इमारत बांधायची. तर तेवढा पाया खोल घेतला जातो. आणि म्हणून आपल्याला या मुलांचा शिक्षणाचा पाया भक्कम केला पाहिजे. दुसरा भाग असा की यांच्या परंपरेचं प्रतिबिंब शिक्षणात पडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी केल्या पाहिजेत, जे अभ्यासक्रम करत. पहिली गोष्ट अशी की शिक्षकांनी बोलीभाषा शिकली पाहिजे आणि त्या बोली भाषेमधून मुलांशी इतर बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे वर्गात तुम्ही प्रमाण मराठी बोला, कारण त्यांना प्रमाण भाषा आली पाहिजे. पण इतर वेळी त्या मुलांच्या घरी तुम्ही गेलात किंवा इतर वेळी मुलांशी तुम्ही इतर वेळी बोलत असाल तर त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे की जेणेकरून त्यांना जवळीक वाटू शकेल. तिसरी गोष्ट अशी की क्षेत्र भेटी ज्या आहेत त्या क्षेत्र भेटी वाढवल्या पाहिजेत. म्हणजे जंगलामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मुलांना नेणं अशा गोष्टी करायला पाहिजेत. चौथी गोष्ट अशी की त्यांच्या परंपरेचा सन्मान शाळेमध्ये त्यांना दिसला पाहिजे. म्हणजे मी आश्रम शाळांमध्ये गेल्यानंतर नेहमी असं म्हणतो की तुम्ही अशी एक खोली तयार करा. म्हणजे स्वतंत्र खोली बांधू नका, परंतु अशी एक पत्र्याची छोटीशी खोली आश्रम शाळेमध्ये बांधा आणि त्या ठिकाणी आदिवासींच्या वापरातल्या सगळ्या वस्तू ठेवा. म्हणजे आदिवासी जे वाद्य वाजवतात ते वाद्य असतील, आदिवासींच्या स्वयंपाकघरातल्या वस्तू असतील, त्यांच्या लग्न परंपरेतल्या वस्तू असतील. तर या सगळ्या वस्तू तिथं तुम्ही मांडून ठेवल्या आणि आदिवासींच्या समजा काही मूर्ती तयार केल्या आणि त्या मूर्ती तिथे बसवल्या बाईची, पुरुषाची आणि एक आदिवासीचं घरच त्या ठिकाणी म्हणजे ती झोपडी म्हणजे आदिवासीचं घर आणि घरातल्या सगळ्या वस्तू. तर त्या मुलांना असं वाटेल की अरे वा, आमच्या घरातल्या वस्तूंना शाळेमध्ये प्रतिष्ठा आहे आणि जेव्हा ते पालक येतील त्यांना पण ती शाळा आपली वाटेल असं करायला पाहिजे. त्याच्यानंतर आदिवासी शाळेवरचं जे डिझाईन आहे ते डिझाईन पूर्ण आदिवासी कल्चर मधलं असलं पाहिजे. म्हणजे आज ज्या प्रकारच्या आपण आदिवासी शाळा बांधतोय आदिवासी भागातल्या तर त्या एकदम भारी इमारती बांधतोय. तर त्यापेक्षा गोटूलच्या परंपरेतल्या असतील तर अशा ज्या काही इमारती आहेत त्या प्रकारच्या इमारती करणं किंवा सिमेंटच्या जरी असतील तर त्याच्या कडेला वारली पेंटिंग करणं किंवा त्यांच्या आदिवासींची चित्र सगळी त्या ठिकाणी काढणं असं करायला हवं की जेणेकरून ती शाळा त्यांना वाटेल. आतमध्ये सुद्धा जी चित्र आहेत ती चित्र वेगवेगळ्या आदिवासी चित्रशैलीत चित्र लावणं, आदिवासी वीरांचं स्मरण करणं किंवा आदिवासी परंपरेतली चित्र मुलांकडून काढून ती वर्गातल्या सगळ्या भिंतींवर लावणं असं करणं गरजेचं आहे. चौथा भाग असा की आदिवासी जे क्रांतिकारक आहेत यांच्या जयंती पुण्यतिथी किंवा आपले भागोजी नाईक आहेत, राघोजी भांगरे आहेत. तर हे जे सगळे त्यांच्यामधले आदिवासींमधले जे महापुरुष आहेत ज्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला, आदिवासींमध्ये ज्या प्रकारची जागृती निर्माण केली बिरसा मुंडांसारख्यांनी, तर त्यांच्या जयंती पुण्यतिथी किंवा त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम आपण आवर्जून घेतले पाहिजेत. त्यांच्या चरित्र मुलांना सांगितले पाहिजेत जेणेकरून त्यांना आपली हे वाटू शकेल. त्यानंतर आदिवासी भागामध्ये मौखिक साहित्य खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ते मौखिक साहित्य विद्यार्थ्यांकडून आपण तयार करून घेतलं पाहिजे. समजा आता कोरोनाच्या काळात मुलं गावागावात आहेत. तर मुलांना आपण असा प्रकल्प देऊ शकू का की तुम्ही लग्नामध्ये आदिवासी महिला ज्या गाणी म्हणतात ती गाणी सगळी लिहून काढा आणि त्याचं संकलन करा. नंतर आदिवासी म्हातारे जुन्या गोष्टी खूप छान सांगतात. म्हणजे आदिवासी गोष्टी त्या गोष्टी समजा एकत्र केल्या पाहिजेत. मेधा पटकरांनी तसा प्रयत्न केलाय. आमऱ्या कान्या नावाचं पुस्तक त्यांनी नंदुरबारमध्ये बनवलंय मुलांकडून की आदिवासी म्हातारे माणसांकडून ज्या गोष्टी संकलित केल्यात तर त्या गोष्टी आपण संकलित आदिवासी मुलांकडून करून घेतल्या पाहिजेत आणि त्या गोष्टीचं पुस्तक बनवून आपल्या शाळेमध्ये ठेवलं पाहिजे. आदिवासी भागी गाण्यातलं पुस्तक बनवलं पाहिजे. त्यानंतर आदिवासी भागामध्ये जे वाक्प्रचार वापरले जातात, ज्या म्हणी वापरल्या जातात त्या म्हणी पण संकलित केल्या पाहिजे. म्हणजे बोली भाषेतले काही शब्द आहेत, त्यांच्या देवतांच्या काही कहाण्या आहेत ते केलं पाहिजे. त्यांचे जे सण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव आहेत त्याचं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे की ते सण, त्याचं महत्व, त्याचे काही फोटोग्राफ्स करून लावणं, त्याची चित्र काढणं आणि त्याची पुस्तकं करून आपण शाळेमध्ये ठेवलं पाहिजे. आणि हे सगळं मुलांकडून केलं तर मग मुलांना असं वाटेल की अरे आपलं कल्चर काही कमी नाही. कारण त्यांना तो या व्यवस्थेमध्ये न्यूनगंड वाटतो की आम्ही आदिवासी आहोत म्हणजे आमच्यामध्ये काहीतरी कमी आहे. तर तुमच्यामध्ये ते कमी नाही, उलट तुम्हीच श्रेष्ठ आहात. अशी फिलिंग त्या मुलांमध्ये जर आपण या माध्यमातून दिली तर ते जास्त महत्वाचं होईल. त्यानंतर आदिवासी पालकांना आपण सातत्याने सन्मान दिला पाहिजे. म्हणजे माझं तर म्हणणं असं राहील
की वर्षभरात किमान प्रत्येक मुलाच्या घरी वर्षातून 2दा तरी शिक्षकाच्या चक्रा झाल्या पाहिजे. म्हणजे आता मला सांगा की तुमच्या शाळेमध्ये एवढे विद्यार्थी आहेत, तर त्या प्रत्येक मुलाकडे किमान वर्षातून 2दा शिक्षक घरी गेले पाहिजे. कारण त्यांना इतका आनंद होतो की पॅन्ट शर्ट घातलेली माणसं किंवा साड्या किंवा चांगले पंजाबी ड्रेस घातलेल्या शिक्षिका आमच्या घरी आल्या, तर त्यांना असं वाटतं की शिकलेली माणसं आमच्या घरी येतात, आमचं पाणी पितात, आमचा चहा पितात. तर याचा त्यांना खूप मोठेपणा वाटतो. आपल्याला त्याचं काही विशेष वाटत नाही. आणि म्हणून आपण हा पालक भेटीचा उपक्रम राबवला पाहिजे. म्हणजे समीक्षा अनिकेतला मी विनंती करेन की तुम्ही तो कदाचित राबवत पण असाल. पण अशा 2-2 भेटी जर आपल्या झाल्या, तर ते जास्त चांगलं होईल. त्यानंतर आदिवासींमधून जे पुढे गेले, म्हणजे पुढे जाण्याची व्याख्या फक्त नोकरी लागणं असं मी करणार नाही. चांगला उद्योजक तयार होणे, चांगला शेतकरी तयार होणे, एखादा सरपंच आदिवासी भागातला असेल, तर त्यांना अधूनमधून शाळांमध्ये बोलवणं आणि त्यांच्या मुलाखती मुलांनी घेणं. याच्यामधून पण आदिवासी नागरिकांना आपल्याला शाळा सन्मान देते, असं वाटू शकतं. त्यानंतर आदिवासी पालकांना शाळेमध्ये बोलवणं, सारख्या ग्रामसभा किंवा ह्या आयोजित करणं, त्यांना तिथे सन्मान देणं, सारखं प्रत्येक कार्यक्रमाला त्यांना पाहुणा म्हणून बोलवणं वेगवेगळ्या लोकांना. याच्यातून शाळेची आणि त्यांची एक प्रकारची अफिनिटी निर्माण होऊ शकेल. त्यानंतर बालविवाहावर आपल्याला खूप लक्ष ठेवण्याची गरज आहे. आता 15 ऑगस्टला पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही मुलींच्या शिक्षणाचं वय वाढवतोय, म्हणजे लग्नाचं वय वाढवतोय. ते 21 करण्याचा त्यांचा विचार आहे. तर 21 वयाची जर अपेक्षा असेल, पण आज आदिवासी भागामध्ये बालविवाहाचं प्रमाण खूप मोठं आहे आणि एकदा मुलीचं लग्न झालं की तिचं शिक्षणही थांबतं आणि आरोग्यावर पण तिच्या विपरीत परिणाम होतो. आणि म्हणून बालविवाह थांबवणं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप नाही. अनेकांना असं वाटतं की आपण लग्न मोडतो. तर तुम्ही त्याच्यात पडू नका. परंतु गावचे सरपंच, मोठे जे मुखिया लोक आहेत यांच्यामार्फत ते लग्न थांबले पाहिजेत. बालविवाह ज्या पद्धतीने थांबतील त्याच पद्धतीने आदिवासी भागामधल्या मुली जास्त शिकू शकतील असं मला वाटतं. म्हणून त्या दृष्टीनं महत्वाचं काम केलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा मला शिक्षकांसाठी बोलायचा की शिक्षकांची जी एक समृद्धी आहे, म्हणजे शिक्षकांची जी काही एक डेव्हलपमेंट आहे, तर शिक्षकांनी आदिवासींबद्दलचं वाचन वाढवलं पाहिजे. म्हणजे आदिवासींवरची जी पुस्तकं आहेत, ती पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे. म्हणजे आता माझ्या बोलण्यात जसे सगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचा उल्लेख येतोय, त्यांच्या समस्यांचा उल्लेख येतोय, कुपोषणाचा उल्लेख येतोय. तर ज्या ठिकाणी आपल्याला नोकरी करायची, त्यांचं जगणं आपल्याला समजलं पाहिजे. पण दुर्दैवानं आदिवासी समूहामध्ये नोकरी करणारे जे शिक्षक आहेत, ते त्या मुद्द्याकडे फारसं लक्ष देत नाहीत असं मला वाटतं. गोविंद गारे नावाचे एक संशोधक आहेत आदिवासींमध्ये आणि त्यांनी प्रत्येक आदिवासी जमातीबद्दल एक स्वतंत्र पुस्तक लिहिलेलं आहे, ठाकूर किंवा सगळ्या यांच्याबद्दलची. तर ती सगळी पुस्तकं आपण मिळवली पाहिजेत आणि ती पुस्तकं वाचली पाहिजेत. आदिवासींच्या परंपरांबद्दलची खूप पुस्तकं आहेत, ती आपण वाचली पाहिजेत. नंतर आदिवासींवर पीएचडी झाल्यात बऱ्याचशा. त्या पीएचडीची अनेक संशोधकांनी पुस्तकं केलीत. ती पुस्तकं आपण समजून घेतली पाहिजेत. त्यानंतर आदिवासी भागातल्या ज्या बेसिक समस्या आहेत, या समस्यांबद्दलचं खूप लिखाण आहे मराठीमध्ये. आता मगाशी तुम्ही नक्षलग्रस्ततेचा उल्लेख केला. तर तर नक्षलवादाची जी काही समस्या आहे, याच्याबद्दलही मराठीमध्ये काही पुस्तकं आली, हिंदीमध्ये आहेत, इंग्लिशमध्ये आहेत. तर ती पुस्तकं आपण वाचली पाहिजेत. नेमकी ती समस्या काय आहे? कशातून निर्माण होते? तर त्यातले गुंते नेमके काय? ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर कुपोषणासारखा प्रश्न आहे. कुपोषणासारख्या प्रश्नाला अनेक डायमेन्शन्स आहेत आणि त्याच्यावर बरंच लिखाण मराठीमध्ये झालंय. त्याच्यानंतर स्थलांतर जे आहे मायग्रेशन, हे मायग्रेशन नेमकं कशातून आलं? स्थलांतर म्हणजे नेमकं काय? हे स्थलांतर आपण मित्रांनो समजून घेतलं पाहिजे. आता जे स्थलांतरित मजूर लॉकडाऊन मध्ये आपल्याला पायी चालताना आपण पाहिले, तर हे पायी चालणारे जे मजूर आहेत, तर हे मजूर तेच आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. तेव्हा आपलं वाचन वाढलं पाहिजे आदिवासी परंपरांबद्दल आणि मुलांचं पण वाचन आपण घेतलं पाहिजे. लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही अनेक उपक्रम करताय. आता आजचा उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे. तर त्याच्यातून तुमचं समृद्धीकरण खूप होईल. पण मुलांना आपण असे काही कामं देऊ शकतो का, की त्यांना त्यांच्या परंपरांवर लिहिण्याचं. म्हणजे समजा जसं माझी आई, माझे वडील, आमचा बैल, म्हणजे आदिवासी मुलांचे आवडते विषय कोणते असतात बघा. आमचा बैल, आमचा खंड्या, असे ते वेगवेगळ्या प्रकारचे विषय लिहितात. म्हणजे त्यांच्या घरातले प्राणी त्यांना घरातलेच वाटतात. तर त्यांच्या घरातल्या प्रत्येक प्राण्यावर निबंध लिहायला त्यांना लावतात. त्यांच्या लग्न परंपरेवर, त्यांचं जावळ काढण्याचा प्रकार असतो, त्यांच्या जत्रा, यात्रा याच्यावर त्यांना लिहायला लावणं. तर असे जर निबंध तुम्ही या लॉकडाऊनच्या काळात मुलांना एक यादी करून दिली, समजा ह्या विषयावर तुम्ही सगळ्यांनी निबंध लिहून आणायचे, तर त्याच्यातून त्यांची सृजनशीलता सुद्धा भरू शकेल. थांबताना फक्त मला एका पुस्तकाची आठवण होते, ते मी सांगतो आणि थांबतो. टीचर नावाचं पुस्तक आहे. सिल्व्हिया ॲश वॉरन नावाची शिक्षिका. तिची बदली न्यूझीलंड मधल्या माउरी बेटावर झाली आणि माउरी बेटावर झाल्यानंतर
तिच्या असं लक्षात आलं की ही सगळी पुस्तकं जी आहेत, पाठ्यपुस्तकं, ही अमेरिकेत बनलेली आहेत आणि या पुस्तकांचा आणि या मुलांच्या जगण्याचा काहीच संबंध नाही. आणि म्हणून मग तिने असं केलं की ते इंग्लिशचं पुस्तक बाजूला ठेवलं आणि तिने काय केलं की एका मुलाला ती जवळ बोलवायची आणि साध्या कागदावर त्या मुलाला म्हणायची, तुला काय आवडतं? तो मुलगा म्हणायचा, मला आवडतं वाघ. तर ती लगेच लिहायची वाघ आणि तो कागद त्याला देऊन टाकायचा. ते पोरगं जणू हातात वाघ आहे असं मिळून ते जवळ लांब जायचं. नंतर पुढचा मुलगा यायचा, त्याला विचारायचे, तुला काय आवडतं? तो म्हणायचा साप. तर ती लगेच साप लिहायची, कागद देऊन टाकायची. पुढचा मुलगा यायचा, तो म्हणायचा मला भात आवडतो, भात. भात लिहिला. पुढचा मुलगा यायचा, तो म्हणायचा मला धनुष्यबाण आवडतो, ते लिहिलं धनुष्यबाण. असं प्रत्येक मुलाला एक एक शब्द विचारून तिने तिने ते कागद मुलाला दिले. मुलं बराच वेळ त्याच्याकडे पाहत बसली. म्हणजे ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही अशी मुलं पहिलीतली मुलं. म्हणजे मुलांना ते अक्षर काय ते पण समजत नव्हतं. तिने ते सगळे कागद गोळा केले, सगळे मिक्स केले आणि दुसऱ्या दिवशी मुलांसमोर परत टाकले. आणि मुलांना सांगितलं, वाघवाल्याला म्हटले, तुझा वाघ शोध बरं कुठे याच्यात. तर मुलाला लिहिता वाचता येत नसताना सुद्धा मुलांनी बरोबर वाघाचा कागद उचलला. ज्याला साप शब्द काल उचलला होता त्याने पण साप शब्द उचलला. जे मुलांनी ओळखले नाही ते शब्द तिने फाडून टाकले, परत नवे शब्द केले. आणि त्याच्यातून तिने पुस्तक बनवलं आणि मग हे शब्द वापरून तिने गोष्टी बनवल्या, की आमच्या शेतामध्ये मी गेले तेव्हा तिथे साप दिसला आणि पुढे गेले तर एक वाघ डोंगराच्या तिथून चालला होता. असे धडे त्यांनी बनवले आणि ते धडे वापरून तिने मुलांना शिकवलं, छान छान चित्र काढली आणि ते जे मॉडेल आहे ते संपूर्ण जगात वापरलं. असे जे काही उपक्रम आहेत, असे जे प्रयोग आहेत, असे जर प्रयोग आपण केले तर त्याच्यातून मुलं वेगवेगळ्या प्रकारचं शिकू शकतील आणि आपले जे प्रयोग आहेत ते सार्वत्रिक होऊ शकतील. अनेकदा आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकांना असं वाटतं की बा हे काय आमच्यावर अन्याय आहे. बाकीचे शिक्षक मुंबईत शिकवतात, पुण्यात शिकवतात, घराच्या जवळ शाळा असते. आम्हाला आपले 4-4, 5-5 किलोमीटर लांब जावं लागतं. आम्हाला पालक धड नाहीत, पालक आमच्याकडे लक्ष देत नाहीत. पालकांचं सहकार्य मिळत नाही, मुलं शाळेत येत नाहीत. हे आमच्या काय नशिबी आलंय. आम्ही काय पाप केलं होतं, असं पण काही एखाद्याच्या मनात येऊ शकतं. पण तुम्हाला सांगतो, की तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. याचं कारण असं की अशा भागामध्ये काम करायला मिळणं जे असतं, तर त्याच्यामधून आपले अनुभव संपन्न होतात. आज प्रकाश आमटेंनी भामरागडमध्ये काम केलं, तर आज त्यांची जगानं दखल घेतली. तेच जर प्रकाश आमटे मुंबईमध्ये जन्माला आले असते आणि तिथलेच मुंबईमधल्या एखाद्या विलेपार्लेमध्ये त्यांनी हॉस्पिटल टाकलं असतं, तर प्रकाश आमटे नावही जगाला माहीत झालं नसतं किंवा त्या विलेपार्लेच्या लोकांनाही सगळ्यांना माहीत झालं नसतं. जितक्या विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही काम करता, तितकं जगातल्या तुमच्या कामाचं मोल वाढतं हे लक्षात. आज भामरागडचं निमंत्रण बोलायचं आलं नाही तर कोणीच नाकारणार नाही. याचं कारण असं की अरे ते लोक वेगळं काम करतायत, मग आपण तिथं गेलं पाहिजे. म्हणून मला सांगण्याचा मुद्दा असा की जितक्या विपरीत परिस्थितीत आपण काम करतो ना, तितकं तुमचं कौतुक जास्त आहे कामाचं, हा एक भाग. दुसरी गोष्ट अशी की आपल्या क्षमता वाढतात. म्हणजे मुंबईमधल्या एखाद्या शाळेत शिकवणारा शिक्षक आणि भामरागडमधल्या शाळेत शिकवणारा शिक्षक, तर हा भामरागडचा शिक्षक हा जास्त विविधांगी असणार. याचं कारण असं की त्याने अनेक प्रकारचे अनुभव घेतले. त्याने प्रचंड पावसाळा पाहिलाय, त्याने मुलांच्या समस्या पाहिल्या. त्यामुळे त्याचा शिक्षक म्हणून डेव्हलपमेंट जास्त होणार आहे. म्हणजे एक डॉक्टर आहे गावामध्ये, तो फक्त सर्दीवरचं आणि तापावरचं औषध देतो आणि दुसरा डॉक्टर आहे, तो डायरेक्ट कोरोनाचे पेशंट तपासतो. तर कोरोनावरच्या पेशंट तपासणाऱ्या डॉक्टरची क्षमता वाढणार आहे. याचं कारण असं की त्यानं हार्ड परिस्थितीत आणि हार्ड पेशंटला त्याने काय केलेलं आहे, तोंड दिलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामधला डॉक्टर जास्त डेव्हलप होणार आणि म्हणून तुमच्यामधला शिक्षक जास्त डेव्हलप होणार आहे. आणि हे करताना फक्त शेवटची एक सूचना मी तुम्हाला करतो, की तुम्ही पुस्तक लिहायची सुरुवात करा. एक वही पेन जवळ ठेवायचा आणि रोज रात्री आज दिवसभर आपण काय अनुभव घेतले, हे अनुभव लिहून काढायचे. म्हणजे मुलांनी कोणता प्रश्न विचारला, मुलाच्या मनात काय होतं, मी आज काय बघितलं, शिकवताना काय अडचणी आल्या मला, या मुलांचं भविष्य काय, याचं लक्ष का लागत नाही, असे अनुभव तुम्ही लिहून काढा. मला सांगा, ती जी सिल्विया ॲश वॉरन मी तुम्हाला सांगितली टीचर पुस्तकात, तिनं तिचं हे जे अनुभव आहेत सगळे, हे अनुभव लिहून काढले सगळे, तिची आता लिहिली. तर तिचं पुस्तक कोणी काढायला तयार नाही. ऑस्ट्रेलियामध्ये प्रकाशक म्हटले, गुरुजींनी लिहिलेलं काय पुस्तक काय वाचेल का कोणी? ती मरून गेली आणि ती मेल्यानंतर तिच्या मुलानं ते स्क्रिप्ट अमेरिकेत नेलं आणि अमेरिकेतून ते पुस्तक प्रसिद्ध झालं आणि आज त्या बाईचं नाव 100 वर्षानंतर मी तुमच्या समोर काढतोय. ही ताकद असते. आणि म्हणून तुम्ही काम कुठं करता, कोणत्या शाळेत करता, आदिवासी भागात करता की इंटरनॅशनल स्कूलमध्ये करता, याला फारसा अर्थ नाही. खरा मुद्दा हा आहे की त्या ठिकाणी काम करताना आपण कुठल्या नजरेने काम करतो, संशोधकीय नजरेने काम करतो
त्या संशोधकीय नजरेने आपण काम केलं पाहिजे. आपले जे रोजचे अनुभव आहेत, ते रोजचे अनुभव आपण लिहून काढून किंवा एखादा प्रकल्प घेऊन, की एक मी विषय घेतो, की आदिवासी मुलांना समजा गणित शिकवण्याचा, आदिवासी मुलांना हे करणं, आदिवासी भागाच्या परंपरेचा अभ्यास आणि त्याच्याबद्दलचे पुरावे तयार करणं. आता ते ऑडिओ, व्हिडिओ आहे, Google आहे. ही सगळी माहिती जमवणं, त्या मुलांसोबत काम करणं आणि असे जर प्रकल्प केले, तर मुंबईतल्या 10 शिक्षकांचे प्रकल्प आणि तुमचा प्रकल्प हा एका दर्जाचा ठरेल. याचं कारण असं की तुम्ही अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये काम करताय आणि म्हणून आज हे काम आपण या पद्धतीने करायला पाहिजे. फुले आंबेडकर, शाहू जे 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 सामाजिक कार्यकर्ते जर तुम्हाला सांगतो, यांना त्यांचे आयुष्य पानाला लावावं लागलं. त्या ज्योतिबाईंच्या पत्नीला शेण खावं लागलं किंवा अनेक समाजसेवकांना अतिशय वाईट पद्धतीने नोकऱ्या सोडून काम करावं लागलं, उपाशी राहावं लागलं आणि मग त्यांना कुठेतरी आदिवासींची सेवेची संधी मिळाली. आज शासन आपल्याला पगार देते आणि पगार घेऊन आपल्याला हे काम करायला मिळतंय. त्यामुळे आपल्याला त्या अर्थाने भाग्य वाटलं. मी मराठवाड्यामधल्या एका शाळेमध्ये गेलो होतो. दिवसभर मी फिरत होतो आणि खूप वाईट चित्र पाहिलं. म्हणजे वसतिगृह पाहत होतो आम्ही, मुलांसाठीचे वसतिगृह. मग रात्री 9 वाजले. 9 वाजल्यानंतर मी म्हटलं की आता दिवसा एवढ्या वाईट शाळा पाहिल्या आपण, तर रात्री तर काय बंदच असते. ते माझ्या बरोबरचे म्हटले, बघू तर खरं. आम्ही एका गावामध्ये गेलो. गावातले लोक सगळे झोपले होते आणि आम्ही त्या मंदिराजवळ आमची जीप घेऊन गेलो. तर धक्का आम्हाला असा बसला की सगळी मुलं रात्री अभ्यास करत बसली आणि ते जे गुरुजी आहे त्यांचं वय होतं 57.5 वर्षाचं. म्हणजे त्यांच्या रिटायरमेंटला फक्त 6 महिने राहिले होते आणि ते आपलं तिथं शांतपणे त्या मुलांसोबत बसलेले होते. मी गेल्यानंतर दिवसभर सगळं वाईट पाहिल्यामुळे संशयाने त्यांना खूप प्रश्न विचारले, हे केलं का, ते केलं का? त्यांनी प्रत्येक गोष्टीचे पुरावे दाखवले. म्हटलं आज मुलांना जेवण दिलं का, काय पुरावा? त्यांनी लगेच ताट आणून दाखवलं. सगळं दाखवलं. मग मला लाज वाटल्यासारखं झालं आणि मग मी त्या गुरुजींच्या जवळ गेलो आणि त्यांना असं म्हटलं, की गुरुजी तुमचे आता फक्त 6 महिने राहिलेत. म्हणजे समजा आज तुम्ही हे बंद जरी ठेवलं असतं, तर फार तर काय तुम्हाला एक नोटीस आली असती, पत्र आलं असतं आणि काय झालं असतं त्याच्यामध्ये? म्हणजे 6 महिने राहिलेल्या माणसाचे काय नुकसान करणार आहे सरकार? काहीच करणार नाही. मग तरी तुम्हाला हे का करावंसं वाटतं इतकं प्रामाणिकपणे रात्री 10 वाजता तुम्ही या मुलांसोबत बसलेत? तर त्याने मला जे उत्तर दिलं ते उत्तर तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. ते असं म्हटलं, की तो म्हटला, "साहेब हे फुले, शाहू आंबेडकर, हे सगळे महात्मा गांधी, हे सगळे माणसं यांना समाजसेवा करायला घर सोडावं लागलं, नोकरी सोडावी लागली. यांना प्रपंचाचे हाल करून यांना समाजसेवा करावी लागली. मला सरकार पगार देतंय आणि पगार घेऊन मला या सगळ्या गरीब लेकरांची सेवा करायला मिळते. मग मी हे का करायचं नाही?" आणि मग तो शेवटी मला असं म्हटला, की "मी माझ्या आयुष्यात नाही फुले होऊ शकणार, नाही आंबेडकर होऊ शकणार. पण माझ्या समोर आलेली जी लेकरं आहेत ना, त्यांना तर किमान चांगलं मी शिकवेल की नाही. त्यांच्यासाठी काहीतरी करील ना. सरकार उपक्रम करतंय ते फक्त चांगली अंमलबजावणी करील ना." मला सांगा इतक्या छोट्या-छोट्या वाक्याचा आधार धरून माणसं आयुष्य जगत असतात आणि पैलतीराला जात असतात. म्हणून अशा प्रेरणेने आपण जर काम केलं, म्हणजे तुमच्या समोर आज प्रकाश आमटेंचं उदाहरण आहे, बाबा आमटेंचं उदाहरण आहे. तर आज या माणसांनी समजा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये मोठमोठे हॉस्पिटल काढले असते, तर अतिशय बोलो. चांगल्या पद्धतीचं जीवन ते जगले असते किंवा सर, पण आज या ठिकाणी विपरीत परिस्थितीमध्ये कुठल्यातरी प्रेरणेनं झपाटल्यासारखं या माणसांनी काम केलं म्हणून आज ते समाजापुढे दीपस्तंभ म्हणून उभे राहिले. किंवा आपण असंच म्हणू की मी नाही बाबा आमटे होऊ शकणार, पण किमान त्या प्रेरणेतून माझ्या समोरची जी मुलं आहेत किंवा माझ्या वाट्याला जे आलेलं काम आहे मी त्या तन्मयतेने करेल. बाबा आमटेंच्या शब्दात सांगायचं तर मर्यादित क्षेत्रात अमर्यादित काम मी करून दाखवेल असं बाबा नेहमी म्हणायचे. तर त्या अमर्यादित काम आपण करू शकतो का, ही प्रेरणा आपल्यामध्ये जर संक्रमित झाली तर मला असं वाटतं की भामरागड मधल्या आणि तमाम आदिवासी भागातल्या मुलांचं आयुष्य बदलून जाईल असं मला वाटतं. धन्यवाद. सर, या अनुषंगाने आपल्याला फेसबुकवरून योगेश झेंडे आणि श्रीकांत पाटील यांनी प्रश्न विचारले आहे. प्रश्नांचं स्वरूप साधारण सारखंच आहे की शिक्षण व्यवस्था आणि विकास याकडे शासकीय शिक्षण विभागाचे पुरेसे लक्ष आहे का? हा योगेश झेंडेंचा प्रश्न आहे आणि श्रीकांत पाटील यांनी पण तसाच प्रश्न विचारला आहे की वंचितांच्या शिक्षणासाठी शासन व आवाज नाही येत. प्रशासन यांचा समन्वय कसा साधता येईल? आवाज बरं. सांगा ना. आवाज येतोय सर? हा, आता येतोय.
तर फेसबुक वरून 2 प्रश्न आहे, साधारण सारखे आहे. योगेश झेंडेंचा आहे, की शिक्षण व्यवस्था आणि विकास याकडे शासकीय शिक्षण विभागाचे लक्ष आहे का? आणि त्याच प्रकारचा प्रश्न श्रीकांत पाटील यांनी विचारला आहे, की शासन आणि प्रशासन वंचितांच्या शिक्षणासाठी यांचा समन्वय कसा साधता येईल? की प्रशासन आणि शासनाची भूमिका काय असावी? आदिवासी भागातल्या शिक्षणाकडं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे किंवा आदिवासी भागातल्या विकासाकडे पण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, हे आता आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण याच्यातून मार्ग कसा काढायचा आपल्याला? तर मार्ग आपल्याला असा काढावा लागेल, की जे शासनाकडून उपलब्ध आहे, ते 100% त्या मुलांपर्यंत देण्याचा प्रयत्न करणं, हा पहिला आपला दृष्टिकोन असला पाहिजे. म्हणजे आपण ज्या प्रकारचं काम सगळेजण या ठिकाणी करतात, तर तसं समजा आश्रमशाळा तुम्ही ज्या पद्धतीने चालवता, तर अशा आश्रमशाळा जर सगळ्या चालल्या, की मुलांच्या वाट्याला आलेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक रुपया न रुपया त्या मुलांसाठी खर्च करणं, हे करू शकतो. त्यानंतर शिक्षणाच्या बद्दल ज्या वेगवेगळे प्रयोग असेल, हे असेल, या मुलांच्या क्षमता पूर्ण क्षमतेने विकसित करणं, हे आपण करू शकतो. आणि तिसरी गोष्ट अशी, की आदिवासी भागामधला शिक्षक जो आहे, हा अत्यंत शहाणा माणूस असतो. म्हणजे त्या गावामध्ये शिकलेली माणसं फारशी नसतात. त्यामुळं लोक आपल्याकडे अत्यंत श्रद्धेने बघत असतात. तर तिथल्या प्रशासनातल्या ज्या काही उणिवा आहेत, त्या उणिवेविरुद्ध संघर्ष न करता तिथल्या गावकऱ्यांना त्यासाठी मदत करणं, अशा गोष्टी आपण करू शकतो. उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजनेचं पेन्शन मिळतं. तर त्या गावातले जे काही वृद्ध आहेत, जे एकाकी आहेत, निराधार आहेत, अशांची वेगवेगळ्या प्रकारची जी योजना आहेत, सरकारी योजना, त्या सरकारी योजनांची माहिती गावकऱ्यांना करून देणं, त्यांची भले कागदपत्र तयार करून देणं, अशी जी काही गोष्टी जर आपण केलं तर त्याच्यातून ते होऊ शकेल. मी जसं म्हटलं, की बालविवाह किंवा या गोष्टी याच्याबद्दल प्रबोधन करणं, व्यसनांच्या बद्दल गावकऱ्यांचं प्रबोधन करणं, कारण दारू किंवा या गोष्टी वाढत चालल्यात आदिवासी भागात सुद्धा, तर त्याच्याबद्दलचं प्रबोधन करणं, अशा गोष्टी केल्या पाहिजेत. याचं कारण असं की आपले शिक्षक म्हणून मर्यादा आहे, की आपण थेट राजकीय व्यवस्थेला आव्हान देऊ शकत नाही किंवा गावामधल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आपण बोलू शकत नाही. समजा 14व्या वित्त आयोगाचा पैसा आलाय आणि सरपंचांनी त्याच्यामध्ये काहीतरी गडबड केली, तर तुम्हाला तिथं नोकरी करायची असल्यामुळं तिथं तुम्ही थेट भ्रष्टाचाराविरुद्ध काही करू शकत नाही, हे मी समजू शकतो. पण किमान महत्वाच्या व्यक्तींच्या त्या गोष्टी लक्षात आणून देणं, गावात चुकीच्या चाललेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून देणं, असं करणं आणि विधायक गोष्टींना गती देत राहणं. समजा प्रायोगिक शेती आहे, शेती चांगल्या पद्धतीने कशी करता येईल, हे त्याचं आणून देणं किंवा रोजगाराची काही संधी असतील, कुठे समजा पोलीस भरतीचं सुटलं असेल, काय असेल, तर गावातल्या तरुण मुलांना त्याची जाणीव करून देणं किंवा 12वीला चांगले मार्क पडलेला मुलगा जर कॉलेज सोडून गावातच कामाला लागत असेल, तर त्याला तो पुढे शिकला पाहिजे यासाठी त्याच्या पालकांचं प्रबोधन करणं. तर प्रबोधनाच्या लेवलला आणि शासकीय योजनांची माहिती करून देणं, या लेवलला आपण जर काम केलं, तर मला असं वाटतं की आपल्या भागात आपण नक्कीच करू शकतो. शासन करत नाही हे माहीतच आहे. विचारू? सर, आमच्या लोकबिरादरी आश्रमशाळेचे ज्युनियरचे शिक्षक श्री पवार सर आपल्याला प्रश्न विचारत आहे. पवार सर, विचारा प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपल्या लिखाणाच्या माध्यमाने समाजाला नेहमीच सत्य, वास्तविक आणि समस्येची जाण होते व ते अस्वस्थ करतात नेहमी. जसं शाळा आहे, शिक्षण नाही. सध्या स्थितीत शाळाच नाही सर. यावर आपल्याकडून सध्या स्थितीची माहिती, वास्तविकता, अवस्था याबद्दल माहिती मिळावी व शिक्षक म्हणून या समस्येचा सामना कसा करावा, तसं ह्या समस्येची लोकबिरादरी आश्रमशाळा ही सामना करतच आहे, जसं शिक्षण आपल्या दारी, अभ्यास अध्ययन केंद्राद्वारे, पण तरी आपल्या दृष्टिकोनातून या परिस्थितीचा आढावा मिळावा ही विनंती. तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला की कोरोनाच्या काळात या आदिवासी भागात नेमकं काय करण्याची गरज आहे. माझं असं निरीक्षण आहे की कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो आदिवासी भागात तुलनेनं खूप कमी झालाय. म्हणजे महाराष्ट्रातले जर सगळे जे 15 आदिवासी जिल्हे आहेत, जिल्ह्यांचा जर आपण अभ्यास केला तर शहरी भागा इतका आदिवासी भागामध्ये फारसा परिणाम झाला नाही. पण तो होऊ नये म्हणून सरकारने शाळा बंद ठेवलेल्या आहेत. मला असं वाटतं की आदिवासी भागातल्या नागरिकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी
तसं चंद्रपूरमध्ये तिथल्या मंत्र्यांनी भूमिका घेतली की आमच्या शाळा उघडा. तर असं एक समाजाचं दडपण तयार होण्याची गरज आहे की आदिवासी भागातल्या शाळा किमान उघडा. हा मला पहिला भाग वाटतो. दुसरा भाग मला असं वाटतो की आश्रमशाळा ज्या आहेत, या आश्रमशाळा सुरूच होऊ शकत नाहीत निवासी असल्यामुळे आणि सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा असल्यामुळे. तर आश्रमशाळेतल्या मुलांना किंवा आपल्यासारख्या ज्या आदिवासी भाग आहेत, तर तिथे स्वाध्याय पुस्तिका हा पर्याय असू शकतो की स्वाध्याय पुस्तिका मुलांना छापून नेऊन द्यायच्या, त्या मुलांनी सोडवायच्या आणि मग शिक्षकांनी अधूनमधून जाऊन त्यांना मार्गदर्शन करायचं, असा एक प्रकल्प होऊ शकतो. तिसरा भाग मला असं वाटतो की ऑनलाईन शिक्षणातून जितकं शक्य आहे, तर ते काही भागात शक्य आहे जे सपाट भाग आहेत आणि आदिवासी भाग आहेत. तर त्या काही मुलांना मोबाईलची संधी असल्यामुळं त्या ठिकाणी ऑडिओ व्हिडिओ जाऊ शकतात किंवा पीडीएफ फाईल जाऊ शकतात. तर ते तर जरूर करावं, ते करायला काहीच हरकत नाही. परंतु खरा मला जो भाग वाटतो तो प्रत्यक्ष जाऊन शिकवणं हा सगळ्यात प्रभावी भाग वाटतो. की सरकार पण असं आता म्हणतंय की 5-5 मुलांना घेऊन बसा आणि 5 मुलांना जवळ घेऊन तुम्ही शिक्षण द्या. मी जिथे काम करतो ते आमच्या शाळेने सुद्धा आमच्या जवळ एक आदिवासी वस्ती आहे. तर तिथे मुलांना एकत्र करणं आणि त्या मुलांना एकत्र करून त्या मुलांना शिक्षक जाऊन शिकवतात, अभ्यास देतात आणि पुढच्या दिवशी जाऊन परत अभ्यास तपासतात. अशा पद्धतीनं करतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही मित्रांनी अशा प्रकारचा उपक्रम सुरू केलेला आहे. तर आमचे जे प्रकाश सर जे आहेत कोल्हापूरचे, तर त्यांनी तो प्रकल्प सुरू केला आणि अनेक आदिवासी भागामध्ये आज हा प्रकल्प सुरू झालेला आहे. तर हेच उत्तर मला प्रभावी वाटतं की प्रत्यक्ष जाऊन 5-5, 10-10 मुलांना घेऊन बसणं, मास्क लावून, सॅनिटायझर देऊन आणि त्यांना प्रत्यक्ष शिकवणं हा त्यातला मला महत्वाचा भाग वाटतो. त्यानंतर जो दुर्गम भाग आहे, तिथं मुलांच्या पालकांशी फोनवर बोललं पाहिजे सातत्यानं. म्हणजे ज्यांच्याकडे फोन आहेत समजा, पण अंतर लांब आहे. तर त्यांना किमान तुम्ही काय करतोय मुलगा? वाचतो का? दिलेली पुस्तकं वाचायला लावा त्याला. तर ते सुद्धा त्यांच्यासाठी सोलेस ठरू शकतं, सांत्वना ठरू शकते, की शिक्षक किमान आमच्या मुलांकडे लक्ष देतात. त्यानंतर पाठ्यपुस्तकं तर मुलांकडे पोहोचलेली आहेत. पण पाठ्यपुस्तकातलं किमान रोज एक धडा मुलांनी वाचून काढणं. अशी त्यांना काही आपण दिवसभराची दिनचर्या तयार करून दिली पाहिजे, की तू सकाळी इतक्या वाजता उठायचं, त्याच्यानंतर मग आवरायचं, व्यायाम करायचा, थोडंसं मेडिटेशन करायचं. त्याच्यानंतर मग प्रत्येक पुस्तकातला एक एक धडा वाचायचा. त्यानंतर त्याचे प्रश्नोत्तर लिहून काढायचे. नंतर मग पाढे-पाठ करायचे. इंग्रजीचे काही शब्द असतील तर ते तू वाचायचे. अशा रीतीनं आपण त्या मुलांना ऍक्च्युअली अशी दिनक्रम जर छापून दिला तर ते खूप छान होईल. त्याच्यानंतर गोष्टीची पुस्तकं जर आपल्या शाळेमध्ये असतील, तर त्या गोष्टीच्या पुस्तकाचे 10-10, 20-20 प्रती प्रत्येक वाडीमध्ये नेऊन द्यायची आणि मुलांनी अदला-बदल करायची. म्हणजे माझं वाचून झालं, तुला वाचून ते 20 झाले. तर शिक्षकांनी या गावची पेटी त्या या पाड्यावरची पेटी त्या पाड्यावर. अशा पेट्या चेंज करणं हा एक चांगला प्रभावी मार्ग होऊ शकतो, की ज्याच्यामधून मुलं या गोष्टी शिकू शकतील. तर असे काही मार्ग मला सुचतात. यानंतर सचिन सेगम सरांचा प्रश्न आहे. सचिन सेगम सर, विचारा प्रश्न तुम्ही. सर नमस्कार. नमस्कार. सर माझा प्रश्न असा आहे की भामरागड तालुका आहे, जसे की बहुतसे मुलं शिक्षणापासून वंचित आहे, तर त्यांना त्या परिस्थितीतून कसे सुटका केले पाहिजे आणि वंचित हा शब्द त्यांच्या जीवनात येऊ नये म्हणून आपल्याला काय उपाय केले पाहिजे? मला असं वाटतं मी तीच मांडणी या ठिकाणी केली. म्हणजे माझ्या बोलण्यात जे आलं, तर तोच मुद्दा हा आहे की तुमच्या मनामध्ये ही जी प्रेरणा आहे की आमच्या मुलांच्या वाट्याला वंचित हा शब्द येऊ द्यायचा नसेल, तर शिक्षणाचं जे महत्वाचं उद्दिष्ट आहे ना, तर ते शिक्षणाचं महत्वाचं उद्दिष्ट मुलांचे वर्ग बदलणं, मुलांच्या सध्याच्या दुःखातून त्यांची सुटका करणं, हे आदिवासी मुलांबद्दलचं महत्वाचं आहे. तर किमान या आदिवासींच्या पुढच्या पिढ्या या प्रकारच्या अत्यंत हार्ड कष्टामध्ये राहणार नाहीत, असा संकल्प आपण जर केला तर त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच उत्तर आहे. म्हणजे या मुलांकडे भाग भांडवल नसल्यामुळे उद्योग व्यवसाय करू शकत नाही, शेती चांगली विकसित नसल्यामुळे प्रभावी शेतकरी होऊ शकत नाही. त्यामुळे यांच्या हातात फक्त एकच गोष्ट उरते की चांगल्या प्रकारचं शिक्षण घेणं आणि शासनाने जे काही आरक्षण दिलंय त्या आरक्षणाच्या माध्यमातून किमान शासनाच्या सेवेमध्ये शिरकाव करणं. तर हे आपण केलं पाहिजे. पण त्यात होतंय कसं की
नोकरी लागते म्हटल्यावर मुलं कमी शिक्षणाच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या पकडतात. म्हणजे पोलीस होणं किंवा वनरक्षक होणं, कंडक्टर होणं, अशा गोष्टींची मागणी आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये जास्त असते. तर हुशार मुलांना थांबवून आपण तुम्ही जास्त शिक्षण घ्या, पुढे जा, असं जर केलं तर ते जास्त प्रभावी होऊ शकेल. पण मला असं वाटतं की खरं काम जे आपल्याला करायचंय ना, ते 1ली ते 7वी पर्यंत करायचं. मी मगाशी जसं म्हटलो, की जितकी इमारत उंच तितका पाया खोल बांधला जातो. तसं 1ली ते 7वी ला तुम्ही किमान इतक्या गोष्टी मुलांना आल्या पाहिजे. पोरांना चांगल्या पद्धतीचं जोडाक्षरयुक्त चांगलं लिहिता आलं पाहिजे, चांगलं अक्षर त्यांचं असलं पाहिजे, चांगलं खाडखाड वाचता आलं पाहिजे, इंग्लिश वाचता आलं पाहिजे, इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांची व्होकॅब्युलरी इंग्लिशची वाढवली पाहिजे, शब्दसंपत्ती वाढवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांना अनेक छंद लावता आले पाहिजे आपल्याला. की चांगलं गाणं म्हणता येतंय का? चांगलं वाद्य वाजवता येतंय का? नृत्य करता येतंय का? त्याला वेगळ्या प्रकारची संकलनं करणं, कुठं पक्ष्यांची पिसं जमवणं, हे करणं. त्यानंतर वाचनाचा छंद लावणं, टीव्हीवरच्या बातम्या ऐकणं, पुस्तकाचे वाचन करायला लावणं. म्हणजे परवा दिवशी मी सातारा जिल्ह्यातली एक मुलाखत घेतली कुमठेबेटची. तर एका मुलीने एका वर्षामध्ये 1000 पुस्तकं वाचली होती. 1000 पुस्तकं. तर मग आपल्या या आदिवासी मुलांना बाह्य जगाच्या मर्यादा आहेत त्यांना. ते भामरागडपासून बिचारे याच्यापर्यंत येऊ शकत नाहीत गडचिरोलीपर्यंत. तर म्हणजे या मुलांना वाचन हाच रस्ता आहे ना. किंवा चांगलं YouTube बघायला शिकवणं, चांगले चॅनल्स त्यांना दाखवणं. तर किमान पुस्तकाचे रोज 50 पानं वाचतील, असा प्रकारचा उपक्रम त्यांनी केला पाहिजे. आणि शिक्षकांना सुद्धा मी आज या माध्यमातून सांगेल, की तर तुम्ही विकसित होण्याचा एकमेव रस्ता हा वाचन आहे. मला सांगा, मी पण शिक्षक आहे, तुमच्यासारखा शिक्षक आहे एका शाळेमध्ये. पण आज भामरागडमध्ये तुम्ही मला का निमंत्रित करता? तर याचं कारण असं की मी खूप वाचलेलं आहे आणि वाचून त्या अनुभवाला शब्दांचं रूपांतर देऊ शकतो आणि म्हणून तुम्ही मला निमंत्रित केले. मग माझं असं म्हणणं आहे की माझी 10 पुस्तकं प्रसिद्ध आहेत, 4 पुस्तिका प्रसिद्ध आहेत. हे मी नोकरी सांभाळून हे सगळं करतोय ना. मग माझी तुमच्याकडून अपेक्षा ही राहील शिक्षक म्हणून, की आजपासून तुम्ही किमान असं ठरवून टाका, की 50 पानं वाचल्याशिवाय मी झोपणार नाही. म्हणजे मी आपल्या समीक्षांना पण विनंती करेल, की या उपक्रमाचा फॉलोअप करा, की किमान रोज 50 पानं वाचल्याशिवाय झोपायचं नाही. आणि कोणती पुस्तकं वाचली याची प्रत्येक मुख्याध्यापकांनी आढावा घ्यायचा. तर 50 पानं म्हणजे जोक नाही ना, मला सांगा ना. रोज जर तुम्ही 50 पानं वाचली तर 10 दिवसात 500 पानं वाचून होतील आणि 30 दिवसामध्ये 1500 पानं वाचून होतील. आज 1500 पानं म्हणजे पुस्तकाच्या हिशोबाने किमान 10 ते 12 पुस्तकं तुमची एका महिन्यामध्ये वाचून होतील. आता लॉकडाऊनच्या काळात आपल्याला ही सुरुवात करायला काय अडचण आहे, की किमान रोज 50 पानं वाचायची म्हणजे वाचायची. त्याशिवाय झोपायचं नाही. सुरुवातीला कंटाळा येईल, त्रास येईल. सुरुवातीला सोपी पुस्तकं वाचा, कादंबऱ्या वाचा, गोष्टी वाचा, हळूहळू वैचारिक पुस्तकं वाचायला सुरुवात करा. पण शिक्षकाचं सामर्थ्य तुम्हाला सांगतो वाचन हेच आहे. वाचनातून आपण विद्यार्थ्यांना नवं काही देऊ शकतो. तुमच्या आदिवासी नागरिकांना तुम्ही नवीन नवीन माहिती देऊ शकता. आणि आपल्याला स्वतःचा एक जो चेहरा बनतो, जो आपल्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. म्हणजे आत्ताचं माझं जे भाषण आहे, ह्या भाषणामध्ये मला काय बोलायचं याचा मी 0% पण विचार केला नव्हता. डायरेक्ट झूम ओपन केली आणि काय विषय वंचित शिक्षण आणि डायरेक्ट बोलायला मी सुरुवात. मग हे डायरेक्ट का बोलू शकलो मी? याचं कारण असं की या विषयावर मी खूप वाचलेलं आहे आणि खूप विचार केलेला आहे. म्हणून मला त्याचा 0% विचार करावा लागला आणि मी थेट बोलायला तुमची सुरुवात केली. तर यात मला माझं कौतुक सांगायचं नाही. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की वाचनानेच तुम्ही जगामध्ये दखलपात्र ठरू शकता आणि शिक्षक जितका सक्षम तितके विद्यार्थी सक्षम होतील. तर म्हणून तुम्ही वाचन करा, असं मला आज मला सांगावंसं वाटतं. थँक्यू सर. सर, एक फेसबुक वरून वर्षा सानप शेळके यांचा प्रश्न आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुले शिकू शकतात, मग मराठी माध्यमाच्या शाळेत मराठी प्रमाण भाषा का शिकू शकत नाही? बरोबर आहे. याचं कारण असं की मराठी भाषा ही सुद्धा आदिवासी मुलांसाठी फॉरेन लँग्वेजेस आहे. ही परकीय भाषाच आहे. त्यामुळं तो मुद्दा तुमचा अगदी बरोबर आहे. पण मला त्याच्याबद्दल असं वाटतं की मराठी भाषा म्हणजे इंग्लिश मीडियमची मुलं इंग्रजी शिकतात असं जे आपण म्हणतो, तर त्याला सुद्धा मर्यादा आहे या वाक्याला सुद्धा. कारण आपल्या सगळ्या या संपूर्ण भागामध्ये आपला जे संपूर्ण जो आदिवासी भाग आहे, या आदिवासी भागामध्ये इंग्रजी भाषे
जी मुलं गेली म्हणजे विशेषतः आदिवासी विभागाने जे इंग्रजी शाळा काढल्या, तर तो इंग्रजी शिकण्याचा रिपोर्ट फारसा चांगला नाही. पण मराठी भाषा जर आपल्या मुलांना शिकवायची असेल, म्हणजे ज्याला आपण प्रमाण मराठी म्हणतो, तर ती प्रमाण मराठी आपल्याला जर शिकायची असेल, तर त्या बोली भाषेची स्टेप करून आपल्याला प्रमाण भाषेकडे न्यायच्या पद्धती विकसित केल्या पाहिजे. तर त्याच्यासाठी मला जे मार्ग वाटतो तो हा वाटतो, की द्वैभाषिक पुस्तकं जी आहेत ती त्या मुलांना उपलब्ध करून देणं हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की अंगणवाड्या ज्या आहेत, तर अंगणवाड्या आपल्या प्रमोद मुनघाटे आपल्यात जॉईन होत आहेत, तर त्यांना ऍडमिट करून घ्या. ऍडमिन तर आपल्या अंगणवाड्या ज्या आहेत, तर ज्या अंगणवाड्यांमध्ये प्रमाण भाषा ही जास्त बोलली जाते किंवा आपल्या अंगणवाड्यांमध्ये जी प्रमाण भाषा जास्त बोलली जाते, तर तिथली मुलं लवकर मराठी शिकतात असा माझा अनुभव आहे. म्हणजे मेळघाट मधल्या ज्या आश्रमशाळांना मी भेटी दिल्या, त्या मेळघाटच्या आश्रमशाळांमध्ये मला नेहमी असं जाणवलं त्या शाळांमध्ये, की ज्या ठिकाणची अंगणवाडी चांगली, ज्या ठिकाणच्या अंगणवाडीमध्ये मुलांना जास्त ऐकवलं जाते, शिक्षिका जास्त प्रमाण मराठीमध्ये बोलते, तिथली मुलं पटकन प्राथमिक शाळेमध्ये मराठी शिकू शकते. आणि म्हणून आदिवासी भागामधल्या शिक्षकांनी प्रमाण मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणं, म्हणजे बोली भाषेत त्यांच्या संस्कृतीला महत्व देणं, त्यांच्याशी अनौपचारिक बोली भाषेमध्ये बोलणं आणि वर्गामध्ये शिकवताना मात्र प्रमाण भाषेचा जास्तीत जास्त वापर करणं, अशा मार्गाने आपली मुलं लवकर मराठी शिकू शकतात असं मला वाटतं. सर, एक शेवटचा प्रश्न आहे, की आता जे सध्याचं नवीन शैक्षणिक धोरण सरकारने मांडलेलं आहे, त्याच्यामध्ये काही विशेष वंचित मुलांच्या शिक्षणासाठी काही विशेष सवलती किंवा काही विशेष काही आहे का? हा, ताई ते प्रमोद मुनघाटे आपल्या वेटिंग मध्ये आहेत, त्यांना ऍडमिन करून घ्या, त्यांना ऍडमिट करून घ्या आपल्यामध्ये. ते वेटिंग रूम मध्ये दिसत आहेत. तर ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वंचितांच्या बद्दल काय, या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर मुनघाटे त्यावरून मला आठवलं की गडचिरोली जिल्ह्याबद्दल एक खूप चांगलं पुस्तक मराठीमध्ये लिहिलं गेलं आहे, माझी काटेमोंढरीची शाळा. तर हे पुस्तक जर तुम्ही वाचलं नसेल तर माझी आपल्याला विनंती राहील की हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचावं. ती कादंबरी आहे, पण त्या कादंबरीमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासींच्या शिक्षणाचा प्रश्न पुढे आलेला आहे, तो खूप गोष्टीरूप पद्धतीने खूप छान पुस्तक आहे आणि फार मोठं पुस्तक नाही, अगदी 100 पानाच्या जवळपास पुस्तक आहे. पण त्याच्यामधून आपल्याला एखाद्या शिक्षकाने जर ठरवलं की आदिवासी भागामध्ये गेल्यानंतर आपण स्वतःला कसं विकसित करू शकतो आणि मुलांच्या शिक्षणासाठी आपण काय काय करू शकतो, म्हणजे या पुस्तकातला शिक्षक मुलं जमत नाहीत म्हणून त्या मुलांना वडाच्या झाडाखाली नेतो, नदीच्या कडे, म्हणजे रोज एका ठिकाणी गावामध्ये शाळा भरवतो, अशा पद्धतीनं संस्कृतीशी जोडून घेतो. किंवा एक शालाबाई मुलगा आहे, तो त्याच्या लहान भावाला सांभाळावं लागतं म्हणून शाळेत येत नाही, तर एका म्हातारीला तुला साडी घेऊन देईल परंतु तू या त्याच्या धाकट्या भावाला सांभाळ आणि मग याला शाळेत पाठव, असे वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी करतात. त्यानंतर आदिवासींच्या संस्कृतीशी किंवा गावाशी कसं एकरूप व्हायचं याचं त्या पुस्तकामध्ये खूप सुंदर वर्णन आहे. त्या पुस्तकानं मी ते पुस्तक अनेकदा वाचलेले आहे आणि अनेक शिक्षकांनी ते वाचून मला सांगितलं की आम्हाला खऱ्या अर्थानं आदिवासी भागात काम करायची प्रेरणा निर्माण झाली. आणि म्हणून आजचा गृहपाठ आपल्या कार्यशाळेत मी तुम्हाला असं देईल की माझी काटेमोंढरीची शाळा हे जे पुस्तक आहे हे तुम्ही प्रत्येकाने वाचलं पाहिजे आणि त्या पुस्तकाविषयीच्या तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावना लिहून काढल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला त्या पुस्तकातून आपल्याला काय बदल व्हावंसं असं वाटतं का, ही पुस्तकं वाचली पाहिजे. त्यानंतर आणखी 2 पुस्तक मी सुचवेल. कोसबाडच्या टेकडीवरून हे जे पुस्तक आहे अनुताई वाघ, ते आपण वाचावं. आणि हे जे मगाशी मी म्हटलं की जेव्हा माणूस जागा होतो, गोदूताईंचं ते. आता मी प्रश्नाचं उत्तर देऊन थांबतो. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आदिवासींसाठी किंवा वंचितांसाठी काय आहे असा प्रश्न विचारलाय, तर त्याच्याबाबत फार निराशा झाली माझी. याचं कारण असं की ज्या देशामध्ये 8 कोटी मुलं शालाबाह्य आहेत असं 2011ची जनगणना म्हणते, तर सगळ्यात जास्त भर हा शालाबाह्य मुलांना शाळेत आणण्यावर या धोरणामध्ये असायला हवा होता. पण
फक्त दरवर्षी आम्ही 2 कोटी मुलांना, म्हणजे आता 2 कोटी मुलं शाळेत आणणार असा संकल्प त्यांनी केला. म्हणजे 2 कोटी संकल्प आहे, म्हणजे आणणार किती हा परत वेगळाच प्रश्न. म्हणजे 8 कोटी मुलं मान्य करणं आणि त्यांना शाळेत आणण्याची भाषा करणं हे या धोरणामध्ये अपेक्षित होतं. पण ते त्यांनी कुठेही केलेलं. दुसरा भाग असा की ते असं म्हणतात की गळती भारतामध्ये 26.3% मुलं फक्त पोहोचतात उच्च शिक्षणामध्ये. म्हणजे 73.6 मुलं हे ड्रॉप आउट होतात शिक्षणामध्ये. हे त्यांनी या धोरणामध्ये मान्य केलं. पण त्या मुलांना शाळेत आणण्याच्या बद्दलचं जे धोरण आहे, ते धोरण काहीच दिसत नाही. ते असं म्हणतात की आम्ही 50% मुलांना शाळेत आणणार. म्हणजे 26.3 जे आहे, तर तो दर त्यांना 50% पर्यंत करायचा. तो कधी करायचा आहे? 2035 साली. म्हणजे मला सांगा की आज जे आजूबाजूला 10वी-12वीतून जे ड्रॉपआउट झालेले मुलं आहेत, या मुलांना शाळेमध्ये नेण्यासाठी यांच्याकडे कुठल्याही प्रकारची योजना नाही आणि 50% दर करण्यासाठी ते 35 साल मागतायत. म्हणजे अजून 15 वर्षांनी ही मुलं शाळेत आणणार. म्हणजे तोपर्यंत त्यांनाही मुलं झालेली असतील अशा स्थितीमध्ये. तर हे काय आहे? म्हणजे समजा माझ्या मुलाने जर शाळा सोडली, तर मी असं म्हणेल का पुढच्या 15 वर्षात मी याला शाळेमध्ये घालीन? मी असं म्हणेल की उद्याच याला शाळेमध्ये घालीन. तू घरात बसायचंच नाही. तू शाळेत गेलाच पाहिजे. मग स्वतःच्या मुलाबद्दल तुम्ही जितके सेन्सिटिव्ह असता, तितके या देशातल्या गोरगरिबांच्या, वंचितांच्या मुलांबद्दल तुम्ही का संवेदनशील नाही? असा मला प्रश्न आहे. आणि म्हणून गळती थांबवण्याबाबत या धोरणामध्ये काहीच नाही. आणि तिसरा आक्षेप या धोरणामध्ये हा आहे, की सगळ्यात गरिबांची जी मुलं आहेत ती कुणाची आहेत, वंचितांची? ही सगळी आदिवासींची मुलं आहेत, ही सगळी दलितांची मुलं आहेत, ही सगळी भटक्या विमुक्तांची मुलं आहेत, मुस्लिमांची मुलं आहेत. तर यांच्यासाठी शिक्षण स्वस्त करणं, यांच्यासाठी यांना शिक्षण परवडेल यासाठी काही काम करणं, याच्याबद्दल या धोरणामध्ये काहीच नाही ना. फक्त त्यांनी एक पॅराग्राफ टाकलाय काय, की आम्ही स्पेशल झोन काढणार. म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे काय? तर आज समजा भामरागड पकडला. भामरागडमध्ये आम्ही काही शैक्षणिक संस्था स्थापन करू. ते पण कधी 5-10 वर्षांनी. आता त्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घ्यायची कुवत मुलांमध्ये निर्माण करणं, त्यासाठी ते अफोर्डेबल होणं, यासाठी शिष्यवृत्त्या सुरू करणं किंवा ती मुलं 12वी पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणं, यासाठी काय तुमच्या धोरणामध्ये? म्हणजे मी गंभीरपणे या ठिकाणी सांगतो की 2006 साली जेव्हा मी गडचिरोलीमध्ये फिरलो, तेव्हा मला 52 गावं अशी सापडली होती गडचिरोली जिल्ह्यातली. म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा. आणि गडचिरोली जिल्ह्यातली 15-20 गावं असतील, की त्या गावांमध्ये सर्वात जास्त शिकलेला माणूस 7वी शिकलेला होता. आणि गावात 50 वर्षापासून शाळा आहे. म्हणजे गावात 50 वर्षापासून शाळा, पण 7वी पर्यंत सुद्धा माणसं पोहोचलेली नाहीत, अशाची अनेक गावांची स्थिती आहे. म्हणजे आज चित्र बदललं असेल 12 वर्षात. पण सांगण्याचा मुद्दा असा की इतकं जर ड्रॉपआउट रेट गंभीर आहे आदिवासी भागात, तर तो कमी करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात याच्यावर स्वतंत्र रिपोर्ट तुम्ही लिहायला पाहिजे होता. त्या 60 पानाच्या रिपोर्टचे 25 पानं फक्त याच्यावर खर्च व्हायला पाहिजे. याचं कारण असं की शिक्षणाचा सगळ्यात गंभीर प्रश्न तोच आहे ना. मी काय म्हणतो, माझ्या मुलासाठी कोणत्या शैक्षणिक धोरणाची गरज नाही. मी कर्ज काढून माझ्या पोराला शिकू शकेल. खरी गरज आदिवासी, दलित आणि भटके जे आहेत आमच्या देशातले, यांची पोरं शिकत नाही, त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात ते आम्हाला सांगा ना. पण त्याच्याबद्दल तुमच्या या धोरणामध्ये काहीच सापडत नाही. आणि शेवटचा मुद्दा हा, की उच्च शिक्षण तुम्ही स्वस्त करणार आहात की नाही? आज मला सांगा, भामरागडमध्ये किती उच्च शिक्षणाच्या संस्था आहेत मला सांगा. किती IIT आहेत भामरागडमध्ये? किती मेडिकल कॉलेज आहेत भामरागडमध्ये? किती इंजिनिअरिंग कॉलेज आहेत भामरागडमध्ये? किती आर्किटेक्टची कॉलेज आहेत भामरागडमध्ये? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहेत. आणि फक्त ITI काढून ठेवली त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये, आदिवासी भागात. म्हणजे श्रीमंतांच्या पोरांनी IIT मध्ये शिकायचं आणि गरिबाच्या लेकरांनी ITI मध्ये शिकायचं. IIT विरुद्ध ITI हे या धोरणाचं एका शब्दात वर्णन करता येईल असं. सर, प्रश्न खूप आहे, पण वेळेचा अभाव आहे आणि जी आमची शिक्षकांची जबाबदारी आहे ती आम्ही नक्कीच पार पाडू. तुमच्या अपेक्षा आम्ही नक्कीच पूर्ण करीन असे मी शिक्षकांच्या वतीने, मी पण शिक्षक आहे म्हणून खात्री देते. आणि आमच्या ज्या भागात ज्या मुलांच्या समस्या आहे त्या समस्यांवर, त्या अडचणींवर मात करून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न, त्यांच्या क्षमतांना संधी देण्याचा, बुद्धिमत्ता शोधण्याचा, आपल्या कामाप्रती समर्पण, प्रेम आणि निष्ठा ठेवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. अ, एवढं एवढं मी सांगते आणि हा कार्यक्रम मला वाटतंय आपण इथे संपवूया. धन्यवाद सर.